हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोर तर्फे घेतला जाणारा हा लेव्हल 2 चा अभ्यासक्रम आहे, ज्यामध्ये आपण भगवद्गीतेतला अध्याय 2 चं अध्ययन करत आहोत. तर प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला भगवद्गीता साध्या सोप्या शब्दामध्ये समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या सरळ भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकत आहोत. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांना सादर प्रणाम करूया, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्या सर्वांच्यासाठी बनवला आणि झूमद्वारे उपलब्ध करून दिला. त्यामुळे घरी बसल्या या संधीचा आपण लाभ घेऊ शकत आहोत. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली. तसेच इस्कॉन मराठीच्या सर्व टीमला प्रणाम करते, धन्यवाद देते. त्यांच्या सहकार्याशिवाय आपल्याला हा उपक्रम घेणं शक्य होत नसतं. त्यानंतर आज उपस्थित असणाऱ्या सर्व भक्तांना सादर प्रणाम आणि सर्वांचं परत एकदा स्वागत. तर आपण अध्याय 2 बघतोय. माझ्या मते आपण 54 पर्यंत श्लोक पूर्ण केलेले आहेत आणि आज आपण 55 श्लोकापासून पुढे सुरुवात करूया. तर आतापर्यंत जे ज्ञान कृष्णांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे ते वर्णन ऐकल्यावरती अर्जुनाला आश्चर्य वाटतं की हे द्वंद्वाच्या पलीकडे जायचं आहे, बुद्धी स्थिर करायची आहे, कर्म करायची आहेत, पण कर्मफळावर आसक्ती ठेवायची नाहीये. तर त्यावरती अर्जुन म्हणतो की कृष्णा, तुम्ही ही मला जी स्थिती सांगितली आहे स्थिर बुद्धी होण्याची, ज्याला स्थितप्रज्ञ असं म्हटलेलं आहे, ज्याची बुद्धी अशा प्रकारे स्थिर झालेली असते, तर हा असतो कसा, तो चालतो कसा, तो बोलतो कसा, आणि याची उत्तरं आता पुढे 55व्या श्लोकापासून पुढे दिलेली आहेत. तर स्थिताधीर मुनींबद्दल आता कृष्ण बोलणार आहेत. तर जो कसा आहे तर तो कर्तव्य करतोय, पण तो फळाकडे अनासक्त आहे, म्हणजे बुद्धियोग समजून तो त्याप्रमाणे वागतोय. आणि इथे आता अर्जुन प्रश्न विचारणार आहे की बुद्धियोगामध्ये अशा प्रकारे संलग्न असलेला हा जो स्थिताधीर मुनी आहे त्याची लक्षणं कुठली. आता बघा, एखादा आपण उदाहरण घेतलं होतं की एखाद्या धनाढ्य व्यक्तीचं त्याचं राहणीमान बघून, म्हणजे त्याचे कपडे म्हणा, त्याचं घर म्हणा, त्याच्याकडे बघून आपल्याला समजतं की हा धनाढ्य व्यक्ती आहे. किंवा जसं आजारे एखादा व्यक्ती असेल त्याच्याकडे बघूनही आपल्याला समजू शकतं. तर म्हणून इथे आता अर्जुन विचारतो की कृष्णा, तुम्ही ह्या ज्या स्थिताधीर मुनीबद्दल बोलत आहात तर त्याची लक्षणं कुठली आहे, स्थितप्रज्ञाचा व्यवहार कसा असतो, हे मला आता समजावून घेण्याची उत्कंठा आहे. तर आता 55व्या श्लोकापासून आज आपण सुरुवात करूया. वरदा माताजी, हरे कृष्ण, तुम्ही वाचता का श्लोक? हरे कृष्ण माताजी. चालेल हरे कृष्ण. माताजी.
अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव सिदधिः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम्. हरे कृष्ण माताजी, धन्यवाद. हरे कृष्ण. सायली माताजी, अनुवाद हो वाचता तुम्ही? हो सॉरी. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, ज्याची भावना अशी समाधिस्थ झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत? तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो? तो बोलतो कसा आणि चालतो कसा? हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की स्थिताधीर मुनी इंद्रिय तृप्तीच्या विषयांचा त्याग करतो. इंद्रिय तृप्तीच्या इच्छा म्हणजे आपण समजून घेतलंय अशांत मन आहे, आणि अशांत मन कसं असतं? अत्यंत अस्थिर असतं, चंचल असतं. कृष्णांचा विचारही अशा अस्थिर मनामध्ये येत नाही. या उलट जो कृष्ण भावनेमध्ये संलग्न आहे त्याच्या इंद्रियांच्या ज्या इच्छा असतात ना, त्या प्रयत्नांच्या विना क्षीण होत जातात. इंद्रिय तृप्ती म्हणजे भोगामध्ये आसक्त, म्हणजे कृष्णांचं विस्मरण आणि कृष्णांपासून अर्थातच खूप दूर, आणि परिणामी असा व्यक्ती खूप दुःखी पण असतो. पण जो निसंशयपणे मानतो की कृष्ण हे सर्वश्रेष्ठ आहेत, स्वामी आहेत, आणि मी त्यांचा सेवक आहे, तर असा व्यक्ती भौतिक भोगातून प्राप्त होणाऱ्या जे सुख असतात त्यांना तुच्छ मानतो आणि कृष्ण भावनेशी संलग्न होऊन आनंदित राहतो. आता थोडंसं आपण तात्पर्यामधलं वाचूया आणि मग परत श्लोक समजून घेऊया. काहीतरी माझ्या मते पानामध्ये गडबड आहे का? तुमच्याकडे आहे ना सायली माताजी, पुस्तक आहे ना? नाही, आज मी बाहेर आहे दुसरीकडे. अच्छा, मग वरदा माताजी तुमच्याकडे आहे किंवा प्रभूजी तुमच्याकडे आहे? हरे कृष्ण माताजी, माझ्याकडे तुम्ही दिलेलं आहे, मी सेव्ह करून ठेवले, ते उघडून वाचू शकते पाहिजे. मग वाचा, कारण इथे काय आहे, इथे तात्पर्यामध्ये ना एक पॅराग्राफ नाहीच आहे. 2 मिनिटं लागेल माताजी. हो बरं, मग कोणाकडे अजून आहे का इथे पुस्तक? माझ्याकडे आहे मिनल वैद्य, माझ्याकडे हा, आहे पुस्तक. हरे कृष्ण माताजी, मग तुमच्या हरे समोर कृष्ण असेल तर माताजी. तुम्ही वाचता का? किती 54च ना? श्लोक क्रमांक 55चं तात्पर्य, 55च्या तात्पर्यामधल्या पहिल्या काही ओळी वाचायच्या आहेत, तर तात्पर्य तुम्ही वाचायला लागा, मी सांगते तुम्हाला कुठे थांबायचंय ते. त्याचा अर्थ ट्रान्सलेशन वाचून झालाय का? हो, ट्रान्सलेशन वाचून झालंय, तात्पर्यामधलं आपल्याला वाचायचंय थोडंसं. हरे कृष्ण. श्रीमद भागवत स्पष्टपणे सांगते की जो पूर्णपणे कृष्ण भावना युक्त किंवा भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये आहे त्याच्यामध्ये महान ऋषींकडे आढळणारे सर्व गुण असतात. परंतु जो या प्रकारे स्थितप्रज्ञ नाही त्याच्याकडे कोणतेही चांगले गुण नाहीत, कारण तो निश्चितपणे स्वतःच्या मानसिक तर्क वितर्कांचा आश्रय घेत असतो. म्हणून येथे उचितपणे म्हटले आहे की मानसिक तर्कवितर्काने निर्माण झालेल्या सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छांचा मनुष्याने त्याग करणे अत्यावश्यक आहे. इंद्रियांच्या अशा इच्छा कृत्रिम रीतीने थांबविता येत नाही, पण कृष्ण भावनेमध्ये निमग्न झाल्याने आपोआपच सर्व इंद्रियांच्या इच्छा विशेष प्रयत्नाशिवाय कमी होतात. म्हणून मनुष्याने कोणतीही आशंका न बाळगता कृष्ण भावनेमध्ये संलग्न होणे आवश्यक आहे. कारण हरे कृष्ण. अशी हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हा, आता इथून पुढे स्थितप्रज्ञाची लक्षणं कृष्ण सांगतायत या श्लोकापासून पुढे. बऱ्याचशा गोष्टी समजावून सांगितल्यानंतर स्थितप्रज्ञ म्हणजे ह्याच्यामधला शब्द बघा, स्थित आणि प्रज्ञ. तर स्थिती म्हणजे काय आहे हे कृष्णांनी आता अर्जुनाला सांगितलेलं आहे. म्हणजे बुद्धियोगाचा आश्रय घेऊन, बुद्धियोग म्हणजे आपण काय म्हटलं की बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर ठेव, ही आत्म्याची मूळ स्थिती आहे, ह्याला स्थिती म्हटलेलं आहे, म्हणजेच कृष्ण भावना. आणि मग कर्म कर असं पुन्हा पुन्हा कृष्ण म्हणतात. भौतिक जगामध्ये द्वंद्व आहेतच, मग भौतिक जगामध्ये असूनही द्वंद्वाच्या पलीकडे हा स्थितप्रज्ञ कसा राहतो, म्हणून अर्जुनाला उत्सुकता आहे जाणून घेण्याची, समजून घेण्याची. आणि त्यासाठी अर्जुन इथे कृष्णांना प्रश्न विचारतो की हा जो स्थितप्रज्ञ तुम्ही म्हणता
तो कसा आहे आणि ही स्थिती त्याला प्राप्त कशी होते. तर अर्जुन कृष्णांचा भक्त आहे आणि भक्ताने विनंती केली की अशा स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगा. ते ऐकून आता कृष्ण प्रसन्न होतात, कारण कृष्णांच्या लक्षात येतं की अर्जुनाची जी सुरुवातीला मनस्थिती होती त्यातून तो थोडासा आता बाहेर आलेला आहे. म्हणजे जो युद्ध करणार नाही या भूमिकेवरती अडला होता ना, तो आता काहीतरी जाणून घेण्याची इच्छा व्यक्त करतोय. आणि गुरूंनी आता उपदेश करायचा म्हणजे शिष्याची मनस्थिती ही तशी हवी ना उपदेश स्वीकारण्याची. ती मनस्थिती आता अर्जुनाची तयार झालेली आहे. हे जाणून त्याला आता ज्ञान द्यायला हरकत नाही, म्हणून आता भगवंत इथे त्याला ज्ञान देतात. तर हा पहिला श्लोक आहे जिथे स्थिताधीर किंवा स्थितप्रज्ञाबद्दल कृष्ण बोलतायत. प्रजाहती यदा कामान असं शब्द आहेत बघा श्लोकामध्ये. म्हणजे काय, तर जो सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छांचा त्याग करतो. म्हणजे जी सगळ्यात अवघड गोष्ट आहे ही खरं तर, इंद्रिय तृप्ती, सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्तींच्या इच्छांचा त्याग करणं ही. पण अत्यंत महत्वाची पण आहे, कारण पुढचे जे सगळे अनर्थ आहेत, काम, क्रोध, लोभ, हे कामनेच्या स्तरावरच जर का नियंत्रित करता आले तर पुढे त्यांचं नियमन करणं सोपं जाईल. विषयांकडे धावणारी जी इंद्रिय आहेत त्यांना जेव्हा कृष्णांकडे वळवलं जातं तेव्हा इंद्रियांच्या इच्छा प्रयत्नाविना क्षीण होतात. आपण आता तात्पर्यामध्ये हे वाचलं. म्हणजे हा जो स्थितप्रज्ञ आहे किंवा स्थिताधीर मुनी आहे तो कृष्ण भावनेमध्ये संलग्न होतो आणि त्यामुळे ज्या ज्या इंद्रियांच्या इच्छा मनामध्ये येतात त्या क्षीण होऊन तो आत्मसंतुष्ट होऊन राहतो. आपल्या मनाला, इंद्रियांना संयमित करण्याची ही जी शक्ती आहे ना ती आपल्या स्वतःच्या जवळ नाहीये. म्हणून जेव्हा आपण इंद्रियांना किंवा मनाला कृष्ण भावनेशी जोडून घेतो तेव्हाच ही शक्ती आपल्याला प्राप्त होते. म्हणजे कृष्णच आपल्याला मदत करू शकतात. हा भाग खूप महत्वाचा आहे समजायला. तर हा जो स्थितप्रज्ञ आहे ना, म्हणजे त्याची बुद्धी आता कृष्णांच्या ठिकाणी स्थिर असते, तर त्यामुळे कुठलीही शंका न बाळगता तो कृष्ण भावनेमध्ये संलग्न होतो. आता स्थितप्रज्ञ आणि सामान्य मनुष्य ह्याच्यामध्ये फरक कुठे असतो, तर ते आता आपण समजून घेऊया. आपली 5 कर्मेंद्रिय असतात आणि 5 ज्ञानेंद्रिय असतात. ज्ञानेंद्रिय कुठली कुठली आहेत? डोळे आहेत, कान आहेत, नाक आहे, जीभ आहे आणि त्वचा आहे. आणि कर्मेंद्रिय कुठली आहेत? हात आहे, पाय, मुख किंवा वाणी, गुदा आणि जननेंद्रिय. आता डोळे, डोळे हे बघा कसे आहेत, अनेक प्रकारच्या गोष्टी सारखे बघत असतात. म्हणजे दृष्टी जाईल तिथे काही ना काहीतरी आहेच बघायला आणि हे विषय दिवसेंदिवस वाढतच आहेत. म्हणजे तसंच जिभेचं आहे, तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ, वेगवेगळी चव किंवा जिभेचा स्वाद आणि चव वाढावी म्हणून अजून अजून खाद्यपदार्थ उपलब्ध पण होत आहेत. तसंच वाणीने आपण चुकीच्या शब्दांचा वापरही करत असतो. म्हणजे किंवा बोलत असते किंवा सतत वेगळी वेगळी चव घेत असते. म्हणजे शांतता नाही जिभेला. त्यासाठी भगवंतांचं नाम हा जिभेसाठी अलंकार म्हटला जातो. जसं आता गळ्यामध्ये एखादी सुंदर माळ घालावी तर गळ्याची शोभा वाढते असं आपण म्हणतो, तशीच जिभेवर जर का हरिनाम असेल तर जिभेसाठी हा अलंकार आहे. अन्यथा जीभ हा इतर अवयवांच्या सारखा मांसाचा तुकडाच समजला पाहिजे. आता ही सर्व इंद्रिय आणि त्यांचे अनेकविध विषय, मन, बुद्धी आणि आत्मा यांचा परस्पर संबंध जर का विचारात घेतला ना तर ह्या इंद्रियांवरती लगाम कोणाचा आहे, तर मनाचा आहे आणि मनावर नियंत्रण बुद्धीचं आहे. पण हे केव्हा असेल, जर बुद्धी स्थिर असेल, म्हणजे कृष्ण भावनेशी जोडलेली असेल आणि अशा वेळी त्या शरीरामध्ये स्थित आत्मा कृष्णांबरोबर जोडला गेल्याने आनंदही प्राप्त करीत असेल. पण मन अस्थिर जर का असेल, इंद्रियांच्या विषयांच्या मागे पळणार असेल आणि कृष्ण भावनेमध्ये बुद्धी जोडली गेलेली नसेल, म्हणजेच दुर्बळ असेल, तर मन या बुद्धीला फरफटत नेतं आणि विषयामध्ये, भोगामध्ये जोडून घेतं. इंद्रिय, मन आणि बुद्धी सर्वच जेव्हा विषयांच्या आहारी जातात तर त्यावेळेला मनुष्याचं पतन हे निश्चित असतं. म्हणजे मूळ कारण काय आहे? मन आहे. मन हे अतिशय चंचल आहे आणि विविधता लागते मनाला, व्हरायटी आहे. एकच विषय दिला तर मनाला आवडत नाही, सतत काहीतरी वेगळं वेगळं मनाला लागतं. मन हे लगाम आहे इंद्रियांचं, तरी ते इंद्रियांच्या विषयांच्या मागे लागतं. तर इथे महत्वाचं आपल्याला काय समजून घ्यायचंय की इंद्रिय विषयांचा ना संपूर्ण त्याग हा आपल्याला करायला सांगितलेला नाहीये.
करू पण शकत नाही आपण. कारण आपल्याला शरीर ठेवायचं आहे म्हणजे अन्न तर ग्रहण करावंच लागणार आवश्यकतेपुरतं. झोप पण आपल्याला घ्यावी लागणार. पण इथे महत्वाचं काय आहे की शरीराला आवश्यक तेवढा इंद्रियांचा वापर करा असं सांगितलेलं आहे. पण विषयांच्या आहारी जाणं बरोबर नाही. आवश्यकतेपेक्षा अधिक विषयांचा संग करणं योग्य नाही. आता हा जो स्थिताधीर आहे, स्थितप्रज्ञ आहे, आवश्यकतेपुरता खातो, आवश्यकतेपुरता झोपतो, म्हणजे सर्व काही गोष्टी आवश्यकतेपुरत्याच करतो. कारण तो कृष्णांबरोबर जोडला गेला आहे आणि त्यामुळे तो आनंद प्राप्त करीत आहे. त्याचा आत्मा कृष्णांबरोबर जोडल्याने संतुष्ट आहे. त्यामुळे बाह्य इंद्रिय भोगातून मिळणाऱ्या ज्या तात्पुर्य आनंदाच्या गोष्टी आहेत त्या त्याच्यासाठी महत्वाच्या नाहीयेत. तो कृष्णांबरोबर जोडला गेल्याने हा आनंद सतत प्राप्त करत राहतो. पण सामान्य मनुष्यासाठी इंद्रिय तृप्तीमधून मिळणारा आनंद सर्व काही आहे. तोच त्याच्या आनंदाचा एकमेव स्रोत आहे. त्यामुळे 5 इंद्रिय आणि त्यांचे विविध असे विषय यातून मिळणारा तात्पुरता आनंद आणि इंद्रिय भोग केला म्हणून अजून आनंद पाहिजे तेवढा मिळाला, पाहिजे तेवढा आनंद मिळाला नाही म्हणून अधिक करूया, अजून करूया, अशी त्या माणसाची धडपड चालू असते. मग हे करून झालं, आता ते करून बघूया, अशी सतत त्याची ओढ लागलेली असते इंद्रिय विविध विषयांकडे. आता आपण हे जाणून घेतलं की इंद्रिय भोग किंवा इंद्रिय तृप्तीपासून मिळणारं सुख हे तात्पुरत्या स्वभावाचं असतं. आणि काय हे तात्पुरतं असतं आणि सुरुवातीला थोडंसं सुख जरी वाटलं तरी अंततः त्यात दुःखच वाटायला येतं. म्हणजे दुःख आहेच, कितीही भोग केला तरी दुःख आहेच. आणि नाही मिळालं, कामेच्छा तयार झाली, एखादी इच्छा मनामध्ये आली आणि ती करायला मिळाली नाही किंवा तेवढ्या प्रमाणात करायला मिळाली नाही तर मग क्रोध पण येतो. आता समजून घेऊया की हे इंद्रियांचे जे भोग आहेत ना, म्हणजे आता डोळे जे काही बघतात, कान जे काही ऐकतात किंवा जीभ ज्या गोष्टींचा स्वाद घेते, या सर्व गोष्टी आपण ग्रहण करत असतो, म्हणजे आपल्या आतमध्ये घेत असतो. जसं आता डोळ्यांनी आपण एखादी वस्तू पाहिली आणि आपल्याला ती आवडली, मग मनामध्ये लगेच विचार येतो की अरे ही मला मिळाली तर किती बरं वाटेल. पण खिशाला आता परवडणारी नसेल एखाद्याच्या तर तो ती आणणार नाही वस्तू. पण ज्या व्यक्तीला ती विकत घेऊ शकतो ती वस्तू तो मार्केटमधून जाऊन उचलून घरी आणेल. मग ती आपल्या उपयोगाची आहे किंवा नाही, घरात गरजेची आहे की नाही हे त्याला भान नसतं. मनात आली की करायचं असं स्वैरपणे मन किंवा इंद्रिय जो सोडतो त्याचा आपल्या मनावर आणि इंद्रियांवरती संयम नसतो. विषय सेवन करत असताना सुद्धा कोणते विषय किती प्रमाणात, कुठल्या ठिकाणी आणि कुठल्या परिस्थितीत यावर सुद्धा कसलाही संयम आणि बंधन जर का नसेल आणि आधुनिक जगामध्ये यालाच स्वातंत्र्य असं म्हणत असतील, बघा ज्याला व्यक्ती स्वातंत्र्य म्हटलं जातं ना, त्याचा परिणाम काय होतो हे आजकाल आपण हे समाजामध्ये आपल्या डोळ्यांनी बघतोय. या सगळ्याच्या उलट परिस्थिती या स्थिताधीर मुनीची किंवा स्थितप्रज्ञाची असते. हा व्यक्ती असा स्थितप्रज्ञ कृष्ण भावनेचा आश्रय घेतो तेव्हा तो विषयांपासून दूर राहतो. आपली इंद्रिय तो दूर ठेवू शकतो. नेमकेपणाने आवश्यक तेवढंच इंद्रियांचा वापर करतो. विषयांना मर्यादित, इंद्रियांना संयमित आणि त्यामागचं मनही संयमित करून तो कृष्णांकडे वळवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे इंद्रियांना भौतिक जगातला विषय न देता तो संयमित ठेवून हळूहळू कृष्णांच्याकडे केंद्रित करतो. आता डोळे आहेत, जोपर्यंत आहेत तोपर्यंत ते कार्यक्षम राहणार आहेत. तर मग हा स्थितप्रज्ञ कृष्णांच्या विग्रहांचं दर्शन आपल्या डोळ्यांनी करतो. डोळ्यांनी भगवद्गीता, श्रीमद भागवतम इत्यादी उत्तम ग्रंथांचं वाचन करतो, ज्याद्वारे त्याला ज्ञान प्राप्त होऊ शकतं. कानांनी ऐकायचं असेल तर तो कीर्तन ऐकतो, भगवंतांच्या नाम, गुण, रूप, लीला याचं वर्णन ऐकतो किंवा जप करतो, म्हणजे आपल्याच तोंडाने तो मंत्र म्हणतो आणि कानाने तो ऐकतो, ज्याने त्याची वाणीही शुद्ध होते. हातांनी तो असं कार्य करतो की जे भगवंतांना आवडेल. इतर काही अवांतर तो हातांनी करत नाही. किंवा पाय कुठे जायला वापर करतो, तो पायांचा मंदिरामध्ये जायला वापर करतो. अशा प्रकारे स्थितप्रज्ञ आपली सर्व इंद्रिय कृष्णांकडे वळवतो. अशी इंद्रिय शुद्ध होतात. तेज असतं अशा इंद्रियामध्ये. आपण म्हणतो ना संत महात्मे असतात, त्यांची वाणीमध्ये बघा एक प्रकारची शुद्धता असते. ते काही बोलले तर त्याचा परिणाम आपल्यावरती होतो. जसं आपण श्रीला प्रभुपादांचं उदाहरण घेतो की ते जेव्हा अमेरिकेला गेले होते त्यांच्या मुखातून हरे कृष्ण महामंत्रांचं संकीर्तनाचं श्रवण करून हिप्पींवरती त्यांचा किती चांगला परिणाम झाला होता.
म्हणजे इंद्रिय संयमित ठेवल्याने ती तेजस्वी बनतात, असा हा स्थितप्रज्ञ असतो. त्याची मन बुद्धी कृष्णांच्या ठिकाणी स्थिर झालेली असते आणि इंद्रिय त्याची संयमित असतात. कृष्णांशिवाय त्याला दुसरा कसलाच विचार नसतो. भौतिक त्याच्या इच्छा संपलेल्या असतात आणि अशा इच्छा नसल्याने आता क्रोधही नसतो, कुठला ईर्ष्या द्वेषही अशी त्याला काही इच्छा आता उरत नाही. जी काही इच्छा असते ती सगळी भगवंतांच्या विषयीची असते. अशा प्रकारे त्याच्या या स्थितीमुळे तो सतत कृष्णांशी जोडलेला असतो आणि एक आनंदाचा अखंडित प्रवाह त्याला प्राप्त होत असतो. त्यामुळे तो सतत स्वतःमध्ये संतुष्ट असतो, आत्मसुखात असतो आणि परमशांतीचा अनुभव करीत असतो. कृष्णांबरोबर जोडून घेतल्याशिवाय अशी परमशांती प्राप्त होऊ शकत नाही, हे सुख त्या मिळू शकत नाही. आता बघा, आपल्यालाही वाटतं की आपण शांत आहोत, पण मनाविरुद्ध एखादी गोष्ट आपल्या घडली की आपली शांती ढळते का, तर हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. पण हा स्थिताधीर व्यक्ती मात्र असा नसतो. स्थिताधीर व्यक्ती हा बाहेरच्या कुठल्या गोष्टीमुळे प्रभावित होत नाही आणि सतत अखंड आनंदामध्ये राहतो. बाहेरच्या जगामध्ये काही उलथापालथ होत असेल त्याचा फरक त्याला पडत नाही, तो आपल्या आनंदामध्ये असतो. मग तो चार लोकांमध्ये असेल किंवा एकांतामध्ये असेल, आनंदाचा अखंड अनुभव तो घेतच राहतो. तर अशी ही स्थिताधीर व्यक्तीची स्थिती असते असं म्हणूया. स्थितप्रज्ञ किंवा स्थिताधीर ह्याच्यामधली जी स्थिती आहे ना, याबद्दल इथे या श्लोकामध्ये कृष्णांनी सांगितलेलं आहे. आपण पुढचा श्लोक बघू आता, 56वा. हा, तुम्ही वाचताय मिनल माताजी श्लोक? हरे कृष्ण माताजी, मी श्लोक हरे वाचते, ते कृष्ण. अनुवाद वाचते. हरे कृष्ण माताजी. हा बरं, श्लोक आहे चालेल, वाचा माझ्याकडे. तुम्ही. हा वाचा. वरदा श्री माताजी वाचतायत का? भगवानुवाच. हा मिनल माताजी, तुम्ही अनुवाद वाचा. हा चालेल चालेल हम्म. चालेल, श्री वाचा भगवान वरदा माताजी. बर श्री भगवानुवाच. प्रजाहाति यथा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञः सदोच्यते. हरे कृष्ण माताजी, धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, मानसिक तर्कवितर्कामुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय हा, तृप्तीच्या हरे कृष्ण सर्व माताजी. आपण हे 56 वाचलं. व्याचा 56 तेच व्याचा. म्हटलं, आपण हे हा वाचलं. हा त्यांनी आधीचा 55वा श्लोक वाचला म्हणून मी ते वाचलं. 56वा. वाचतायत का त्या, का मी वाचू? नाही नाही, तुम्ही वाचा ना. हे वाचा, अनुवाद वाचा. जो त्रिविध तापांनीही मनामध्ये विचलित होत नाही किंवा सुखामध्ये हर्षोल्लासित होत नाही आणि जो आसक्ती, भय आणि क्रोध यांपासून मुक्त झाला आहे, त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते. तात्पर्य वाचायचंय? नाही, तात्पर्य नाही वाचायचं, मी सांगते समजावून. आता त्रिविध ताप कुठले म्हटलेले आहेत इथे? आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक. आधिदैविक म्हणजे काय? तर दैविक कारणांमुळे उत्पन्न होणारे ताप किंवा त्रास, जसं अत्याधिक गरमी, अतिवृष्टी, भूकंप असे. आधिभौतिक म्हणजे काय? इतर सजीवांमुळे उत्पन्न होणारे त्रास, जसे काही युद्ध आहे किंवा रोग आहेत काही, कोविडची साथ वगैरे म्हटलं जातं ना, ते हे आधिभौतिक मध्ये आले. आणि आध्यात्मिक म्हणजे काय? स्वतःच्या मनामुळे उत्पन्न होणारे त्रास, जसं की हे राग, द्वेष, निराशा, मानसिक आजार वगैरे. तर आपल्या जीवनामध्येही हे त्रिविध ताप असतात. मग आपलं लक्ष कसं असतं? या त्रिविध तापांकडे किंवा त्रासांकडेच असतं. स्थिताधीर मुनीलाही हे त्रास असतात, पण त्याचं मन मात्र या त्रासांनी विचलित होत नाही. तापाच्या आघातांनी तो क्षुब्ध होत नाही, कारण तो सर्व दुःख भगवंतांची कृपा म्हणून स्वीकारतो. त्याला वाटतं की आपल्या गतजन्मातील कुकर्मामुळे आपल्याला हे क्लेश सोसावे लागत आहेत, पण भगवंतांच्या कृपेने ते अत्यल्प आहेत. सुखाचं श्रेय तो भगवंतांना देतो, कारण आपण सुखाला अपात्र आहोत. केवळ भगवंतांची कृपा आहे म्हणूनच असं सुख मला प्राप्त झालंय असं तो मानतो. आणि या सुखकारक परिस्थितीमुळे भगवंतांची सेवा मी उत्तम प्रकारे करू शकतो आहे आणि असं त्याला वाटत असतं. त्यामुळे तो भगवत सेवेमध्ये सतत समर्पित राहण्याचा प्रयत्न करत असतो. यश मिळो किंवा अपयश मिळो, निश्चयाने तो आपले प्रयत्न करतो आणि भगवंत वासुदेव सर्वमिती आहेत हा त्याचा पूर्ण विश्वास असतो.
आता ही स्थितप्रज्ञाची अशी स्थिती असल्याने दुःखेषु अनुद्वेग मना सुखेषु विगत स्पृहा वीतराग भय क्रोध स्थिताधीर्मुनी उच्यते असा श्लोक आहे हा. म्हणजे काय, दुःखाचे डोंगर जरी कोसळले तरी शरीराशी संबंधित ते आहे हे तो जाणतो. आत्म्याशी संबंध प्रस्थापित न झाल्याने शारीरिक दुःखाने तो विचलित होत नाही, त्यामुळे तो क्रोध करत नाही, निर्भय असतो आणि भगवंतांच्या सेवेमध्ये तो समर्पित असतो. आता हे फार महत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे स्थिताधीर मुनीचं. ज्याचे राग भय आणि क्रोध संपलेले आहेत तो स्थिताधीर आहे. सर्वसामान्य मनुष्य या राग भय आणि क्रोध यामध्ये गुरफटलेला असतो. राग म्हणजे काय, आसक्ती, एखादी गोष्ट हवीच असते, ती मिळाली नाही की क्रोध असतो, ती प्राप्त झाली असेल तर कोणी हिरावून घेईल म्हणून भीती असते, तसंच व्याधी मृत्यू अपमान याचंही भय असतं. आता पुढचा श्लोक बघू आपण. हा, आता वाचा वरदा माताजी, श्लोक वाचा. हरे कृष्ण माताजी. यः सर्वत्र नाभिस्नेहस्ततः प्राप्याशुभाशुभं नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. हरे कृष्ण माताजी. धन्यवाद. हरे कृष्ण. या भौतिक जगतात जो कोणी शुभ अथवा अशुभ गोष्टींच्या प्राप्तीपासून प्रभावित होत नाही आणि जो अशा प्राप्त शुभाशुभ गोष्टींची स्तुती किंवा निंदाही करीत नाही, तो पूर्ण ज्ञानामध्ये दृढपणे स्थिर झालेला असतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता भौतिक जग हे कसं आहे, द्वंद्वाने भरलेलं आहे, चांगलं वाईट, श्रेष्ठ कनिष्ठ इत्यादी. आता हा स्थिताधीर मुनी भौतिकातील या द्वंद्वांनी प्रभावित होत नाही, कारण भौतिक जगात सदैव अशा शुभ अशुभ गोष्टी होतच असतात. तो कृष्ण भावनेमध्ये दृढतेने स्थिर असतो, तो कृष्ण भावनेमध्ये संलग्न असतो आणि तो अशा प्रकारे दिव्य स्तरावरती स्थित असतो. आता असा व्यक्ती हर्ष शोक रहित असतो, कारण त्याला हे कळलेलं असतं की त्याच्या देहाच्या पातळीवरती येणाऱ्या द्वंद्वांनी तो अविचलित असतो. कृष्ण म्हणजे काय, माझा आत्मा म्हणजे काय आणि आत्म्याचा कृष्णांच्या बरोबर काय संबंध आहे हे त्याला माहिती असतं, त्यामुळे भौतिकातील येणाऱ्या द्वंद्वांपासून तो अविचलित असतो. आता आपण म्हटलं ना की हा जो स्थिताधीर मुनी आहे याची लक्षणं आपण आता बघतोय, ही जाणून घेऊन आपल्याला ना हे समजून घ्यायचंय की आपल्यामध्ये आणि या स्थिताधीर मुनीमध्ये काय फरक आहे. इंद्रिय संयमित केल्याने त्याला ही स्थिती प्राप्त होते हे आपण समजून घेतोय. आता पुढचा श्लोक बघू आपण, यावरून आपल्याला अधिक व्यवस्थितपणे हे समजणार आहे. आता इथे ना शुभ अशुभ गोष्टींचं जेव्हा सांगितलेलं आहे, तर हा स्थिताधीर मुनी आपल्या इंद्रियांचं संयमन कसं करू शकतो यासाठी श्रीला प्रभुपाद यांनी तात्पर्यामध्ये एक उदाहरण घेतलेलं आहे. कासवाचं उदाहरण श्रीला प्रभुपाद देतात. जसं आता कासव आहे, धोक्याची जाणीव झाली की सर्व अवयव कवचामध्ये ओढून घेतं आणि इतर वेळी आपले हातपाय खुशाल बाहेर काढून तो पोहत असतं. आपण आता पुढचा श्लोक घेऊ ज्यावरून आपल्याला अधिक स्पष्टपणे हे समजेल. हा, माताजी वाचा. हरे कृष्ण माताजी. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इन्द्रियाणि इन्द्रियार्थाभ्य अस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. हरे कृष्ण माताजी. धन्यवाद. हरे कृष्ण. ट्रान्सलेशन वाचते. ऐकू येतोय ना आवाज? हो हो, येतोय माताजी. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते, त्याप्रमाणे जो आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून आवरून घेतो, तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता याचा अर्थ काय, तर स्थिताधीर मुनी आपल्या इच्छेप्रमाणे इंद्रियांचं नियमन करू शकतो. जसं आता कासव आहे, धोक्याची जाणीव झाली की सर्व अवयव कवचामध्ये ओढून घेतो आणि इतर वेळी तो बाहेर काढून ते पोहतो. तसं स्थिताधीर मुनी ताब्यामध्ये ठेवू शकतो. या इंद्रियांचा वापर स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी न करता भगवंतांच्या सेवेसाठी करतो. म्हणजे तो इंद्रियांच्या ताब्यात नसतो, तर तो इंद्रियांचं नियमन करत असतो. कितीही प्रलोभनं आली तरी तो इंद्रियांना संयमित ठेवू शकतो. ही सगळ्यात मोठी बाब आहे. इंद्रिय कशी आहेत, आपल्या स्वाधीन पाहिजेत. नको त्या गोष्टी इंद्रिय बघतात, ऐकतात, सांगत असते बुद्धी हे करू नये, हे बोलू नये. पण अशी अनेक माणसं असतात, त्यांना बोलून झाल्यानंतर वाटतं बघा की हे बोलायला नको होतं, खाऊन झाल्यावरती वाटतं हे खायला नको होतं.
कुठेतरी जातात, मग वाटतं की त्यांना की गेलो नसतो तो बरं झालं असतं, पण आधी लक्षात येत नाही, विचारच केलेला नसतो किंवा मनाचा एवढा जोर असतो की बुद्धीने सांगितलं जरी की हे करू नये तरी देखील मन इंद्रिय फरफटत जातात. त्यासाठी साधनेवरती भर आहे. मन आणि इंद्रियांना संयमित करण्यासाठी साधना करण्यावरती भर दिला जातो. आता हा पाया आहे, हा समजला ना तर आपल्याला पुढची सगळी लक्षणं समजतात. ज्याची इंद्रिय स्वाधीन असतात, हा म्हणजे कशी आहेत ही की हवं तेच करतात, तो ठरवतो, त्याची बुद्धी ठरवते, त्याची बुद्धी स्थिर आहे म्हटली जाते, म्हणून मग तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता असं म्हटलेलं आहे इथे. आता हा जो स्थिताधीर आहे त्याची इंद्रिय त्याच्या ताब्यात आहेत, म्हणून तो इंद्रियांचं नियमन करू शकतो आणि आवश्यक तेवढ्या गोष्टींसाठी तो इंद्रियांचा वापर करतो. तर इथे अर्जुनाला कृष्ण शिकवतायत की त्याने इंद्रियांचा वापर असा आपल्या संतुष्टीसाठी न करता भगवत सेवेसाठी कसा करावा, आणि अर्जुनाच्या द्वारे हे आपल्या सर्वांना देखील हेच समजवलेलं आहे. आता पुढचा श्लोक बघू आपण. हा वाचा हरे माताजी. कृष्ण माताजी. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जरसोऽप्यस्य परं दृष्टा निवर्तते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. देहधारी जीवात्मा जरी इंद्रियोपभोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रिय विषयांबद्दलची गोडी राहतेच, परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन अशी कार्ये थांबविल्यास तो चेतनेमध्ये स्थिर होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये साधक काय करतो हे सांगितलेलं आहे. तर इथे सांगितलंय की इंद्रियांना नियमन करणं सोपं नाहीये. अतिशय बलवान असतात इंद्रिय आणि आपल्या भोग विषयांकडे ती आकर्षित होतात. त्यांना बलपूर्वक संयमामध्ये ठेवलं तरी विषय भोगाची वस्तू समोर येताच त्यांना संयमन करणं अवघड जातं. अष्टांग योग अवघड आहे आपण म्हटलेलं आहे. अष्टांग योगाच्या परिणामाचीही शाश्वती नसते, निश्चिती नसते. त्यामुळे अष्टांग योगासारखा अवघड मार्ग न वापरता इंद्रियांना संयमित करण्याचा सोपा मार्ग म्हणजे इंद्रियांना, जे इंद्रियांचे स्वामी आहेत म्हणजे कोण, कृष्ण, ऋषिकेश नाव आहे ना, त्यांच्या सेवेमध्ये जेव्हा आपण जोडून घेतो तेव्हा प्रयत्नाविना ही इंद्रिय नियमित होऊ शकतात. ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते असं म्हटलेलं आहे. किंवा कृष्णांचं एक नाव गोविंद असं आहे. गोविंद म्हणजे गायींना आनंद देणारा असा याचा अर्थ आहेच, पण इंद्रियांना आनंद देणारा असाही अर्थ आहे. तर जेव्हा आपण इंद्रियांना गोविंदांच्या सेवेमध्ये संलग्न करतो तेव्हा अपरिमित सुख प्राप्त करतो आणि या आनंदासमोर कुठलेही भौतिक भोग हे तुच्छ असतात. कृष्ण हे कसे आहेत, शाश्वत आनंदाचे स्रोत आहेत, सच्चित आनंद असं आपण म्हटलंय ना, तर पूर्ण आनंदमय असे कृष्ण आहेत आणि त्यांच्या सेवेत हा आनंद मिळतच राहतो. त्यामुळे वारंवार आपण तो आनंद घेऊ अशी इच्छा साधक करतो, तरी आपलं समाधान होत नाही. आता आपण बघा, भगवद्गीतेच्या वर्गाला येतो ते ऐकून आपल्याला आनंदच मिळतो. आनंद मिळत नसेल तर आपण नियमितपणे वर्गाला येणार नाही. पण भौतिक भोगामधला आनंद कसा आहे, क्षणभंगूर आहे, तेवढ्यापुरता सुख देणार आहे, पण भगवत सेवेमधला आनंद हा निरंतर आहे. आता कृष्ण भावनेमध्ये जोडल्या गेलेल्या साधकाने कृष्णांच्या प्रेममयी भक्तीची, अप्रतिम सौंदर्याची गोडी चाखलेली असते. त्यामुळे भौतिक जगातील इंद्रियांचे भोग त्याच्या पुढे त्याला अत्यंत तुच्छ वाटतात. कृष्णांच्या बरोबर जोडला गेल्याने उच्च रसाचा अनुभव साधकाला मिळतो आणि यापुढे त्याला भौतिकातील तात्पुरता आनंद देणारे सर्व भोग असे निम्न स्वरूपाचे वाटतात आणि निरर्थक वाटतात. या साधकाचा प्रयत्न काय असतो की अनावश्यक विषयांचा त्याग करायचा, त्यांना नियम लावायचा आणि संपूर्ण म्हणजे आपण जसं मगाशी समजून घेतलं की संपूर्ण विषयांचा त्याग करायला आपल्याला सांगितलेला नाहीये, कारण शरीर आहे म्हटल्यावरती आपल्याला अन्न ग्रहण करावं लागणार, झोपावं लागणार, आवश्यक त्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत. पण अनावश्यक विषयांचा त्याग म्हणजेच विषय त्याग हे असं आपल्याला समजायचंय. तर ज्या विषयांची शरीराला गरज नाही अशा गोष्टींपासून मन आणि इंद्रिय संयमित करणं असे प्रयत्न साधक करत असतो. आता असं सांगितलं जातं की इतर इंद्रिय संयमित करता येतात, पण सर्व इंद्रियांना संयमित करणं हे अत्यंत कठीण असतं. आणि ह्या सगळ्या इंद्रियांमध्ये असं जे इंद्रिय जे संयमित करायला कठीण ते म्हणजे जीभ आहे. जिभेच्या आवेगाविषयी सांगायचं झालं तर आपल्या सर्वांना अनुभव आहे की जिभेला रुचकर पदार्थ खाण्याची इच्छा असते
आणि जिभेला तिच्या रुचीप्रमाणे खाण्याची मुभा दिली तर तिला नियंत्रणाखाली आणणं कठीण. त्यामुळे जीभ खाऊ नये ते खाते, बोलू नये ते बोलते. आणि खाऊन झालं की बघा काही लोक बोलत राहतात, बोलून झालं की खात राहतात, किंवा काही लोक तर बोलता बोलता खातात. म्हणजे दोन्ही एकाच वेळी सुरू असतात. तर अशी जिभेला नियमन करणं किंवा संयमित करणं सगळ्यात कठीण म्हटलं जातं. त्यामुळे सर्व इंद्रियांना नियंत्रणाखाली आणणं सोपं नाही असं म्हटलं गेलेलं आहे. इतर इंद्रिय संयमित होत आहेत, पण जीभ जर का अफाट सुटली आहे तर मग कसं होईल? म्हणजे आता एखादा वृक्ष असेल बघा, आपण वरून छाटत राहिलो पण त्याच्या मुळाशी पाणी घालत राहिलो तो वाढणार आहेच ना, तसंच आहे ते. त्यामुळे इंद्रियांचं संयमन होऊ शकतं, पण जिभेला पूर्णपणे संयमित करता येत नाही. कारण जीवनच अवलंबून आहे ना जिभेवरती. न खाता पिता आपण कोणीच राहू शकत नाही. तर या जिभेच्या आवेगाला मात्र नियम घालता येतो. त्यासाठी जिभेने प्रसादच ग्रहण करावा आणि जिभेवरती हरिनाम ठेवण्याचं हे महत्व आपल्याला सांगितलेलं आहे. आता 60वा श्लोक बघू. हा, वाचा माताजी. हरे कृष्ण माताजी. इदतोऽयपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. हरे कृष्ण माताजी, धन्यवाद. हरे कृष्ण. इंद्रिये इतकी प्रबळ आणि उच्छृंखल आहेत की हे अर्जुना, इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरुषाच्या मनाला सुद्धा ते बळजबरीने ओढून नेतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता ज्याने भगवत सेवेची गोडी चाखली आहे त्याला भौतिक भोगामध्ये रस मिळत नाही. मग जी इंद्रिय भगवत सेवेमध्ये संलग्न नाही आहेत त्यांचं नियमन होणं फार अवघड आहे. कारण भौतिक भोगामध्ये एकाहून एक असे इंद्रिय तृप्तीची साधन आहेत. विश्वामित्रांच्या सारखे प्रगत अष्टांग योगी अनेक हजारो वर्ष योगाभ्यास केल्यानंतरही मेनकेमुळे विचलित झाले होते. हे उदाहरण माहिती आहे आपल्याला. त्यामुळे आपण कितीही उपाय केले आणि आपल्याला वाटू लागलं की इंद्रियांना मी संयमित केलं आहे, तरी ते शक्य होत नाही. कारण इंद्रियांची शक्ती ही प्रबळ आहे आणि त्यांच्या विषयांकडे ती तीव्रतेने खेचली जातात. आणि आता एखाद्या सद्विवेकी व्यक्तीलाही इंद्रिय बलपूर्वक अशा भोगांच्या आहारी ते नेऊ शकतात. पण स्थिताधीर मुनी आपल्या इंद्रियांचं नियमन का करू शकतो? कारण त्याने इंद्रिय कृष्णांच्या सेवेत जोडलेली आहेत. म्हणजे भौतिकापेक्षा सर्वश्रेष्ठ आनंद आता त्याच्या इंद्रियांना मिळत राहतो आणि त्यामुळे तुच्छ अशा भौतिक भोगांकडे किंवा इंद्रिय विषयांकडे त्याचं मन वळत नाही. भौतिक भोगांना आरंभ पण आहे आणि अंत पण आहे, पण कृष्ण भावना कशी आहे? शाश्वत आनंद देणारी आहे. तर अशी ही जी बलवत्तर इंद्रिय आहेत त्यांना आपण नियम लावायचा म्हटला की ती कशी आहे? कासावीस होतात बघा. आतून चैन पडत नाही माणसाला. म्हणजे अशी तळमळ असते की काही करायचं म्हटलं की तो उठला, आता चालला, विचारच नाही त्याला काळ वेळाचा. आलं कानावर, ऐकलं कुठून तरी, उठला आणि निघाला. अशा मनाला इंद्रियांना संयमित करण्यासाठी साधक यम नियमचं पालन करतो आणि इंद्रियांना मुठीत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. आता काहींना टीव्ही बघायची एवढी सवय असते बघा की एखाद्या वेळेला केबल नसेल किंवा लाईट गेले असतील तर ते कासावीस होतात, बेचैन होतात. कधी एकदा लाईट येते, परत कधी टीव्ही सुरू होतो. कारण सवय लावली गेली आहे तशी. ती इंद्रियांना चैन पडू देत नाही त्या वेळी त्या गोष्टी झाल्याशिवाय. त्यासाठी साधकाने सावधपणे किंवा सतर्कतेने राहायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. सहज समोर आलेली गोष्ट कशी तुम्हाला त्यामध्ये गुंतवेल आणि पतन घडून आणेल हे सांगता येत नाही. आणि अशामध्ये इंद्रिय जर का अडकली तर साधकाचा अभ्यास थांबतो. आता म्हणते असा साधक म्हणतो, आता मला जपाला वेळ नाही, भगवद्गीतेच्या वर्गाला यायला वेळ नाही, श्रवण करायला वेळ नाही, अशी परिस्थिती त्याची येते. पण इंद्रिय भोगाचे वेगवेगळे कार्यक्रम मात्र तो जोरात सुरू ठेवतो. अमकी पार्टी आहे, तमका सोहळा आहे. पण जो प्रगत भक्त आहे ना, तो हे करत नाही. कुठल्या कारणाने, बाहेरच्या कारणामुळे म्हणजे आपल्या साधनेवर त्याचा तो परिणाम होऊ देत नाही, हे विशेष आहे. हा, 61 माताजी. हरे कृष्ण माताजी. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. हरे कृष्ण माताजी, धन्यवाद. हरे कृष्ण माताजी. जो इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्यांचे संयमन करतो
आणि आपली भावना माझ्यामध्ये दृढपणे स्थिर करतो त्याला स्थिर बुद्धियुक्त मनुष्य असे म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इथे परत कृष्ण भावनेमध्ये संलग्न होण्याचं महत्व कृष्ण सांगतात. आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिपूर्व सेवेच्या प्रभावानेच इंद्रिय पूर्णपणे संयमन करणे शक्य आहे आणि ते स्थिताधीर मुनी करत असतो. आता महाराज अमरीश आणि दुर्वासा मुनी यांच्याबद्दल तात्पर्यामध्ये जे सांगितलेलं आहे ते आपण वाचूया आणि मग पुढे सुरू ठेवूया. मिनल माताजी, तात्पर्य वाचू का? मधला हा वाचा वाचा. कुठपासून? हे बघा इथे कुठपासून? पहिल्यापासूनच वाचा. योग सिद्धीची परिपूर्णता. चालेल. हरे हा. कृष्ण. योग सिद्धीची परिपूर्णता म्हणजेच कृष्ण भावना याचे या श्लोकात स्पष्टपणे वर्णन करण्यात आले आहे. आणि जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावना भावित होत नाही तोपर्यंत त्याला इंद्रियांना संयमित करणे मूळ शक्य नाही. पूर्वी सांगितल्याप्रमाणे दुर्वास मुनींनी अंबरीश महाराजांशी भांडण उकरून काढले आणि विनाकारण अहंकाराने क्रुद्ध झाले व त्यामुळे ते आपल्या इंद्रियांना आवरू शकले नाही. या उलट राजा अंबरीश दुर्वासांच्या इतके श्रेष्ठ योगी नव्हते, पण ते भगवत भक्त होते. त्यांनी दुर्वासांचा अन्याय शांतपणे सहन केला आणि परिणामी ते विजयी ठरले. अंबरीश महाराज आपली इंद्रिये संयमित करू शकले कारण श्री भागवतात सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे पुढील गुण होते. हे वाचायचंय का सगळं? हा, तो श्लोक मधला सोडा आणि त्याच्या खालचा पॅराग्राफ माताजी वाचा. अंबरीश महाराजांनी आपले मन भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांशी स्थिर केले. वाचा भगवत धर्माचे वर्णन करण्यात रत केली. हातांनी भगवंतांच्या मंदिराचे मार्जन केले. कानांनी भगवत लीलांचे श्रवण केले. नेत्रांनी भगवंतांचे रूप पाहिले. भगवत भक्तांच्या शरीराला स्पर्श केला. नासिकेद्वारे भगवत चरणावरती अर्पिलेल्या फुलांचा सुवास घेतला. जिव्हेने भगवंतांना अर्पिलेल्या तुळशी पत्राचा रस घेतला. पायाने भगवंतांचे मंदिर असलेल्या तीर्थस्थळांचा प्रवास केला. मस्तकाने भगवंतांना दंडवत घातला आणि भगवंतांच्या इच्छा पूर्ण करण्यातच आपली इच्छा अर्पण केली. आणि या सर्व गुणांमुळे ते भगवंतांचा मतपर भक्त बनण्यास पात्र ठरले. या हरे कृष्ण. संदर्भात हरे हरे कृष्ण. कृष्ण माताजी. आता बघा हा मतपरा हा जो शब्द आहे ना, तानी सर्वाणी संयम्य युक्त आसित मतपरा. मतपरा म्हणजे माझ्याशी संबंधित असं कृष्ण म्हणतात. म्हणजे जोपर्यंत आपण आपल्या इंद्रियांना कृष्णांबरोबर जोडून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला इंद्रिय संयमन आपण करू शकणार नाही. ही शक्ती आपल्याकडे नाहीये. आता हे अमरीश महाराज आणि दुर्वासा मुनी यांच्या या उदाहरणावरून आपण हे बघून घेतलेलं आहे. आता कृष्णांचं नाव काय आहे? मदन मोहन असं नाव आहे बघा. याचा अर्थ काय आहे? सौंदर्याने मोहित करणारा. मोहित करणारा म्हणजे कामदेव. पण कृष्ण हे मूळ किंवा खरे कामदेव आहेत, जे सर्व जीवांना आकर्षित करतात बघा. मनुष्य म्हणा, गायी म्हणा, मोर, हरिण, भुंगे, गोप गोपी, यमुना नदी, वृक्ष, वेली सर्व जीवांना कृष्ण आकर्षित करतात. पण भौतिक जगामध्ये जो कामदेव आहे ना, तो एकाच प्रजातीमधील भिन्न लिंग जीवामध्ये आकर्षण तयार करतो. जसं स्त्री आणि पुरुष, कुत्रा आणि कुत्री, हत्ती आणि हत्तीण असा हा फरक आहे मूळ कामदेव आणि भौतिक जगातील कामदेव यामध्ये. आता जो मूळ कामदेवाकडे म्हणजे कृष्णांकडे अत्याधिक आकर्षित होतो तो सर्वत्र पूजनीय होतो. जसे चैतन्य महाप्रभू, त्यांचं कृष्णावरील प्रेमामुळे ते पूजनीय झाले. त्यांच्या डोळ्यातून कृष्णांच्या बद्दल प्रेमाश्रू वाहत असत. आजही कित्येक भक्त चैतन्य महाप्रभूंच्या स्मृतीने भावविभोर होतात. पण भौतिक जगामध्ये कामाच्या प्रभावामुळे आता कोणी मनुष्य जर का स्त्रीच्या मागे असेल तर तो थट्टेचा विषय बनतो, निंदनीय बनतो. विवाहित जीवनामध्येही कोणी जर का पती पत्नीकडे अत्याधिक आसक्त असेल तर ते योग्य मानत नाहीत. पती पत्नी दोघांनीही कृष्ण भावनेकडे आकर्षित झालं पाहिजे. तर जेव्हा कोणी मूळ कामदेव म्हणजे कृष्णांकडे आकर्षित होतो, तो शुद्ध होतो, प्रगती करतो आणि आत्म्याचं जे मूळ स्वरूप आहे ना ते तो प्राप्त करू शकतो. या उलट भौतिक जगामध्ये जो कामदेव आहे तो स्त्री पुरुष यांच्यामधील अनिर्बंध संबंधांच्या मुळे त्या व्यक्तीला नरकगतीला घेऊन जातो. मनुष्याचं पतन होतं. तो कसाही वागतो, काहीही करतो, मूर्खपणाने कृती करतो आणि निंदनीय होतो. बघा एक उदाहरण आहे की
नेपाळमध्ये राजाचा पुत्र देवेंद्र होता बघा. आणि प्रसिद्ध घटना आहे ही काही वर्षांच्या पूर्वीची, ज्याला एक सर्वसामान्य मुलगी आवडत होती, पण तो स्वतः राजघराण्यातला असल्यामुळे त्याला त्याच्या कुटुंबियांमधील सर्वांनी तिच्याबरोबर विवाह करायला परवानगी दिली नाही. आता कुटुंबाची, राजघराण्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता, त्यामुळे त्याने कुठल्या तरी एका राजकन्येशीच विवाह करावा असं त्याला सांगितलं गेलं. पण त्याने हट्ट धरला की ह्या मुलीशीच त्याला विवाह करायचा आहे म्हणून. आणि याचा परिणाम काय झाला, तर एक दिवशी त्या विरोधामुळे, कुटुंबातील सर्व लोकांच्या विरोधामुळे, एक दिवस त्याने कुटुंबातील 11 जणांना गोळ्या घालून हत्या केली त्यांची. त्यामध्ये आई वडील, त्याचे भाऊ बहीण, आजी इत्यादी सर्वांवर त्याने गोळ्या झाडल्या आणि स्वतःलाही गोळी मारून घेतली. पण त्याला मृत्यू आला नाही. पुढे 3 दिवसांनी त्याला मृत्यू आला. तर काही 24-25 वर्षापूर्वीची ही घटना आहे. कामाच्या प्रभावामुळे बाधा आलेली सहन न होऊन क्रोध आला त्याला आणि त्याने ही हत्या केली सर्वांची. तर आता पुढे जे 2 श्लोक आहेत ना, ते ह्याच विषयी आहेत. आपण ते 2 श्लोक बघूया. म्हणजे इंद्रियांचं संयमन केलं नाही तर कशा घटना होऊ शकतात हे आपण समजू शकतो. हा माताजी वाचा. वरदा माताजी, हा श्लोक आणि पुढचा श्लोक दोन्ही एकत्र वाचूया आपण. पहिला हा वाचा, हरे मग मी स्क्रीन खाली घेते. हरे कृष्ण माताजी. ध्यायतो विषयान् संगस्तेषुपजायते संगः संजायते कामात् क्रोधो विजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशात् प्रणश्यति. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. वा- दोघांचं ट्रान्सलेशन एकत्र हो, वाचू. एकत्र वाचा माताजी. हरे कृष्ण. इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असताना मनुष्याची त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतो आणि कामापासून क्रोधाचा उद्भव होतो. क्रोधापासून संमोह निर्माण होतो आणि मोहापासून स्मृती भ्रमित होते. जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आतापर्यंत आपण स्थिताधीर मुनींबद्दल ज्ञान घेतलं, त्यांचे लक्षणं पाहिली. आणि स्थिताधीर मुनी जो इंद्रिय उपभोगांच्या विषयांना बळी पडत नाही, त्याची इंद्रिय संयमित आहेत. आता ह्या 2 श्लोकामध्ये ज्यांची इंद्रिय संयमित नाही त्यांच्या बाबतीत काय होतं हे आपल्याला सांगितलेलं आहे. आपण एखादी चुकीची गोष्ट का करतो किंवा चुकीची गोष्ट केल्यानंतर आपल्याला का वाटतं की मला हे करायचं नव्हतं, पण माझ्या हातून नेमकं हे कसं घडलं, हे या श्लोकावरून आपल्याला समजतं. बघा, हे जे इंद्रिय विषय उपभोगांचे विषय आहेत ना, ते विषासमान मानले जातात. जसं बघा, आपण नेहमीच अन्न खातो ना, ते पचायला 4-5 तासाचा वेळ लागतो. पण विषाचा एक थेंब जरी आपल्यामध्ये गेला शरीरामध्ये, तो पटकन शरीरामध्ये भिनतो आणि शरीराचा नाश करतो. तसाच या मनामध्ये विषय उपभोगांचा थोडा जरी विचार आला ना, तरी तो आपल्या सद्विवेक बुद्धीचा किंवा विवेकाचा नाश करू शकतो, एवढी शक्ती त्याच्यामध्ये. आता असा कोणी जो विषय भोगांचं चिंतन करू लागतो, तो सर्वनाशापर्यंत कसा जातो हे या 62व्या आणि 63व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे नाशच होतो त्याचा. कशामुळे होतो, तर विषयांचं चिंतन केल्यामुळे. म्हणून आपल्याला सांगितलंय की चिंतन कशाचं केलं पाहिजे, भगवंतांचं केलं पाहिजे. भगवंतांचं चिंतन न करता विषयांचं चिंतन जर का होत असेल तर ते आत्म्याच्या पतनाला कारणीभूत होतं. चिंतन हा प्रारंभ म्हटलेला आहे ह्या घसरकुंडीचा. आता मोठे मोठे प्रगत साधक या विषय भोगांच्या चिंतनामुळे अडचणीत येतात. बघा, आता एखादा पदार्थ आपल्या समोर आला, खाद्य पदार्थ आला, आपण तो खाल्ला आणि आवडला आपल्याला, आणि तिथेच तो विषय संपला तर ठीक आहे, पण तो जर का स्मरणात राहिला ना तर ते घातक ठरतं. म्हणजे काय, आपण खाऊन विसरलं तर ते ठीक आहे, पण जर का आपण ते लक्षात ठेवलं ना तर तिथून पुढे हे चक्र सुरू होतं की काम क्रोध असं. आता एखादा विषय आपल्याला आवडला, स्मरणात राहिला, त्याचं आपण चिंतन केलं, म्हणजे काम निर्माण झाला. मग आता तो विषय प्राप्त झाला नाही तर आपल्याला क्रोध येतो आणि अतिक्रोधामुळे विवेक नष्ट होतो.
राग आला की काय करायचं काय करायचं नाही हे आपल्याला सुचत नाही. त्यामुळे सांगितलं जातं की राग आला की थोडं शांत होऊन 10 अंक मोजा. कारण आता तुम्ही त्या विचार करण्याच्या मनस्थितीत नाही. पहिले शांत व्हा, मग काय करायचं ते सुचेल. आता क्रोधामुळे संमोह होतो, संमोहामुळे स्मृतीचा नाश होतो. कोणती स्मृती? तर आपल्या स्वरूपाची स्मृती, की मी शरीर नसून मी आत्मा आहे. स्वतःला शरीरच मानून आता हा तो पुढचं सगळं करणार आहे. आता एखादी बघा पणतीमधली ज्योत असते, जशी जोरात आलेल्या वाऱ्याने विझते, तसा स्मृतीभ्रंश झालेल्या माणसाची स्थिती बनते. विषयाच्या नादाने असा व्यक्ती अगदी हीन दीन बनतो, जे करू नये ते करतो. आणि ग्रहण बघा, कधी आपण बघितलेलं असतं, सकाळच्या वेळेला सूर्य झाकला जातो, म्हणजे असा दिवसा अंधार होतो. तसंच अज्ञानाच्या छायेखाली येऊन ह्या व्यक्तीचा आता बुद्धिनाश होतो. विषयांच्या मागे इंद्रिय, इंद्रियांच्या मागे मन आणि मनाच्या मागे बुद्धी आपापलं स्थान सोडून धावायला लागली, तसाच हा स्मृतिभ्रंश झालेला व्यक्ती असतो. आपण बघतो असे अनेक लोक, त्यांना भानच नसतं काय करतायत ह्याचं. गुन्हा पण करून बसतात ते, आणि मग त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला जे करायचं नव्हतं ते आपण करून बसलो, असं व्हायला नको होतं. पण त्यावेळी मात्र विषयांच्या एवढ्या अधीन झालेला असतो व्यक्ती, की त्याला बरं वाईट काहीही समजत नाही. म्हणजे असा व्यक्ती आता कितीही शिकलेला का असेना, स्मृतिभ्रंशामुळे सगळं ज्ञान विसरून चुकीची कामं करतो. किती का विद्या शिकला असेल, त्यावेळी आठवली पाहिजे ना. तर त्यामुळे मन बुद्धी जेव्हा या विकारांच्या आहारी जाते, तेव्हा ही अशी अवस्था होते, बुद्धिनाश होतो. आणि आपण म्हणतो ना, केवढा बुद्धिमान मनुष्य होता, असं कसं केलं त्याने. पण सत्ता, संपत्ती, स्त्री, अशा अनेक गोष्टींच्या मागे, कशाच्या तरी मागे लागून असा बुद्धिमान विचारी व्यक्ती केव्हा आणि कसा विषयात सापडतो आणि वाहावात जातो. आणि कधी त्याला पश्चाताप होतो, कधी होत नाही. पण तरीही त्याच चुका जीवनामध्ये करीत असल्याचं आपण बघतो. आता पेट्रोल सारखं इंधन, किंवा आता वनामध्ये बघा पानगळती असते, तर त्यावेळेला खूप सुका पालापाचोळा पडलेला असतो. आणि अशा वेळेला एक आगीची ठिणगी पुरे असते पेट घ्यायला, पेट्रोलसाठी किंवा या पालापाचोळ्यासाठी. तसंच हे विषयांचं ध्यान किंवा चिंतन चुकून जरी आपण त्या वाटेला गेलो, तर त्याचा शेवट ह्या पतनामध्येच होणार आहे. आणि या चिंतनाचं, या उपभोगांच्या विषयांचं चिंतनाचं स्थान कुठे आहे, तर मन आहे. आपल्या सर्वांमध्ये हे वासनेचं बीज आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तशी तशी परिस्थिती समोर आली ना, की मनुष्य अशा विषयांच्या आहारी जाणार आहे. तर जोपर्यंत हे वासनेचं बीज आपण समूळ नष्ट आपल्यामधून करत नाही, तोपर्यंत हे असं होतच राहणार. आणि हे वासनेचं बीज समूळ नष्ट करण्याचा एकमेव उपाय म्हणजे जिथून हे सर्व सुरू होतं ना, त्या मनाला कृष्णांच्या चिंतनामध्ये संलग्न करायचं. इतर कुठलाही उपाय नाहीये. म्हणूनच कृष्ण आपल्याला 9व्या अध्यायामध्ये सांगतात ना, मन मना भव मद्भक्तो. म्हणजे काय, तुझं मन सदैव माझ्या चिंतनात गुंतव. आणि एकदा नाही तर दोनदा हा श्लोक कृष्ण म्हणतात. त्यासाठी आपण महत्व समजू शकतो. आणि भक्तियोग यासाठी श्रेष्ठ मानला जातो, कारण हे जे वासनेचं किंवा पापाचं जे मूळ आपल्यामध्ये आहे, बीज आहे आपल्यामध्ये, ते समूळ ते नष्ट करतो भक्तियोग. आता 64वा माताजी, आपलं श्लोक काही बघू. तात्पर्य वाचायचंय या 2 श्लोकातलं काही नाही, आता तात्पर्य? 64व्यामध्ये वाचायचंय. 64. 64व्या. ओके. पहिला श्लोक वाचू आणि मग मी हं. सांगते. हा, वाचा माताजी, वरदा माताजी. हरे कृष्ण माताजी. रागदेशाय मुक्तैस्तु विषयानिन्द्रियश्चरन् आत्मेवैश्य विधेयात्मा प्रसादामधिगच्छति. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वांनुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये सामर्थ्य असणारा मनुष्य भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो. माताजी वाचा तात्पर्य. पूर्ण तात्पर्य वाचूया श्लोकाचं. तात्पर्य यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे की एखादा कृत्रिम पद्धतीने बाह्यतः इंद्रियांचे नियंत्रण करू शकेल, पण जोपर्यंत इंद्रिये भगवंतांच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही क्षणी पतन होण्याचा संभव असतो. पूर्णपणे कृष्ण भावना भावित असलेला मनुष्य जरी वरकरणी दिसण्याला विषयी स्तरावरती असला, तरी तो कृष्ण भावना भावित असल्या कारणाने
त्याला विषयी कर्मामध्ये आसक्ती नसते. कृष्ण भावना भावित मनुष्याला केवळ श्रीकृष्णांच्या संतुष्टीमध्येच आस्था असते आणि इतर कशाचीही आस्था नसते. म्हणून तो सर्व प्रकारच्या आसक्ती आणि विरक्तींपासून मुक्त असतो. जर श्रीकृष्णांची इच्छा असेल तर सामान्यतः अनावश्यक असणारी कोणतीही गोष्ट भक्त करू शकतो आणि श्रीकृष्णांची इच्छा नसेल तर तो असे कधीही करणार नाही की जे सामान्यतः त्याने आपल्या तृप्ती करता केले असते. परंतु कर्म करणे अथवा न करणे हे त्याच्या अधीन आहे, कारण तो केवळ श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनानुसारच कार्य करत असतो. ही भावना म्हणजे भगवंतांची अहैतुकी कृपाच आहे. भक्त हा जरी वैषयिक स्तरावरती आसक्त असला तरी तो या अहैतुकी कृपेची प्राप्ती करू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण समजून घेतलं की इंद्रिय खूप बलवान असतात आणि जोपर्यंत व्यक्ती भक्ती सेवेमध्ये इंद्रियांना जोडून घेत नाही तोपर्यंत त्यांच्या पतनाची शक्यताही असतेच. कृष्ण भावना भावित मनुष्य वरवर भौतिक कार्य जरी करताना दिसला ना तरी तो कृष्ण भावना भावित असल्याने त्याची त्या भौतिक कार्याकडे आसक्ती नसते. त्याला केवळ कृष्ण भावना भावित कार्य करण्यामध्ये रुची असते. त्यामुळे जी कार्य त्याला कृष्ण भावनेशी जोडतात ती कार्य तो तत्परतेने करतो आणि जी कार्य त्याला कृष्ण भावनेपासून दूर घेऊन जात असतील ती कार्य करण्याचं तो टाळतो. अशा प्रकारे सदैव कृष्णांच्या प्रसन्नतेसाठी तो कार्य करतो आणि कृष्णांच्या कृपेसाठी अहैतुकी कृपेसाठी तो पात्र ठरतो. आता 65वा बघू आपण. वाचा माताजी. माताजी एक मिनिट, अहैतुकी कृपा जरा स्पष्ट कराल? अहैतुकी अप्रतिहता म्हणजे अहैतुकी म्हणजे आता कृष्णांना कृपा करण्यासाठी काही कारण लागत नाही. ह्याला अहैतुकी म्हणतात. म्हणजे आपण बघा आता एखादं कार्य केलं आपण म्हणतो ना मी हे हेतूने केलं म्हणजे ह्या कर्माचं फळ मला हे मिळालं. कृष्णांना कुठल्या भक्तावरती किंवा कुठल्या व्यक्तीवरती कृपा करण्यासाठी कारण नाही. कृष्णांची आपली मर्जी आहे म्हणून ते कृपा करतात, म्हणून ती अहैतुकी. म्हणून ती आणि अहैतुकी. अहैतुकी कुठला हेतू नाही म्हणजे भक्ताने असं केलं म्हणून कृष्ण कृपा करतात असं नाहीये. त्यांच्या इच्छेने ते कृपा करतात. स्वराट आहेत ना, कंडिशनल नाहीये. स्वतंत्र आहेत. अनकंडिशनल आहे, स्वराट आहेत, कृष्ण स्वतंत्र आहेत म्हणून ते अहैतुकी. आणि अप्रतिहता, अप्रतिहता म्हणजे अखंडित कृपा असते कृष्णांची. हे दोन शब्द नेहमी कृपेच्याशी जोडून वापरले जातात. हरे अहैतुकी, कृष्ण माताजी. अप्रतिहता. हरे हरे कृष्ण कृष्ण. माताजी. ते कृष्ण भगवानला ते होते आणि म्हणजे भक्तांना असं असते म्हणजे ते काही कारण म्हणजे काही असं सगळं समर्पण करतात भक्तांना म्हणजे देवांना. म्हणजे हा काही इच्छा नसून तो करतो म्हणजे ते पण अहैतुकी होते. म्हणजे भक्ताच्या दृष्टीने म्हणताय का तुम्ही? हा बरोबर. बरोबर. कृष्णांसाठी पूर्ण समर्पण असलेलं, बरोबर. हो. आता 65वा बघू आपण. हरे कृष्ण माताजी. प्रसादे सर्व दुःखानां हानिरं रस्योपजायते प्रसन्ना चेतसो याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते. हरे कृष्ण माताजी. धन्यवाद. हरे कृष्ण. याप्रमाणे संतुष्ट झालेल्या कृष्ण भावनेमध्ये म्हणजे कृष्ण भावनेमध्ये असलेल्या व्यक्तीसाठी भौतिक अस्तित्वाचे त्रिविध ताप नाहीसे होतात आणि अशा प्रसन्न भावनेमध्ये व्यक्तीची बुद्धी लवकरच स्थिर होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता त्यामुळे त्रिविध तापांनी असा व्यक्ती ग्रस्त होत नाही. त्रिविध ताप आपण मगाशी समजून घेतले, आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. आता अशा व्यक्तीचा दृढ विश्वास असतो की एखादा दुःख संकट जरी माझ्यावर आलं तरी ते कृष्णांच्या अनुमतीशिवाय हे असं होऊच शकत नाही. माझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक गोष्ट ही मला कृष्णांनी दिलेली संधी आहे त्यांच्याजवळ पोचण्याची, असा त्याचा पूर्ण विश्वास असतो. त्यामुळे दुःखाचे प्रसंग जरी आले, बिकट परिस्थिती जरी आली तरी भगवंतांबरोबर जोडून घेण्याची उत्तम संधी आहे असं तो मानतो. आता हे खूप महत्वाचं आहे, हे आपल्यालाही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तसंच कृष्ण भावनेमध्ये संलग्न होण्यासाठी असलेला व्यक्ती सुखाचं श्रेय पण कृष्णांना देतो. मी हे सुख मिळण्यास अपात्रच आहे, केवळ भगवंतांच्या कृपेमुळेच मला हे प्राप्त झालंय असं तो मानतो. आणि सुख दुःख या दोन्ही परिस्थितीमध्ये तो सम किंवा स्थिर राहतो. आता 66वा बघूया आपण. हरे वाचा कृष्ण माताजी. माताजी. हरे कृष्ण माताजी. नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना
न च भावायतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम्. हरे कृष्ण माताजी, धन्यवाद. हरे कृष्ण. जो भगवंतांशी संबंधित नाही, कृष्ण भावनेमध्ये म्हणजे भगवंतांशी संबंधित नाही, त्याच्याकडे दिव्य बुद्धीही असत नाही किंवा त्याचे मनही स्थिर असू शकत नाही. दिव्य बुद्धी आणि स्थिर मनाशिवाय शांती प्राप्त होण्याची शक्यताच नाही. आणि शांती वाचून सुख प्राप्ती कशी होऊ शकेल? तात्पर्यातलं काही हरे बघायचंय? नाही, मी सांगते, एक्सप्लेन हरे करते. कृष्ण. हा, हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण समजून घेतलं की जो व्यक्ती कृष्ण भावना भावित आहे त्याने आपली मन, बुद्धी आणि इंद्रिय कृष्णांवरती स्थिर केलेली आहेत. आणि कृष्ण कसे सर्वश्रेष्ठ आहेत, सर्व यज्ञ तप यांचे कृष्ण भोक्ता आहेत, म्हणजे भोक्ताराम आहेत, हे पूर्णपणे तो मानतो आणि त्यामुळे तो शांती प्राप्त करतो. आपण पुढे 5व्या अध्यायामधला 29वा श्लोक, ज्याला शांती सूत्र म्हणतात, तो आपण शिकणार आहोत. तर ज्याचं मन शांत आहे असा व्यक्ती कृष्ण भावनेमध्ये प्रगती करू शकतो. पण जो कृष्ण भावनेत नाही त्याचं मन कसं असतं, अशांत असतं, सतत इंद्रिय तृप्तीच्या नवीन नवीन योजना बनवतो आणि अज्ञानामुळे त्याला वाटतं की मी हा भोग करून सुखी होईन, तो भोग करून मी त्याहून अधिक सुखी होईन. आणि अशा प्रकारे भोगांमध्येच त्याचं मन चंचल असतं, सतत भोगांकडे तो प्रवृत्त होत असतो आणि असा व्यक्ती कर्मबंधनामध्ये अधिकाधिक गुरफटतो आणि कृष्णांच्या पूर्ण विस्मरणात असतो, त्यामुळे अतिशय दुःखी पण असतो. त्याला आता सुख कसं मिळणार, म्हणून म्हटलेलं आहे अशांतस्य कुतः सुखम. आता शांती हवी असेल तर इंद्रिय उपभोगांच्या ज्या इच्छा आहेत ना तिथे आळा घातला पाहिजे, त्या थांबल्या पाहिजेत. त्यासाठी जेव्हा इंद्रियांना जेव्हा आपण कृष्णांच्या सेवेमध्ये जोडून घेतो तेव्हा इंद्रियांच्या या भोगाच्या ज्या इच्छा आहेत ना त्या प्रयत्नाविना क्षीण होतात. कारण इंद्रियांना आता कृष्णांच्या सेवेमध्ये उच्च रसाचा अनुभव प्राप्त होतो, ज्या पुढे भौतिकातील भोग त्याला तुच्छ वाटू लागतात. अशा प्रकारे कृष्ण भावनेशी तो आता जोडला जेव्हा जाईल त्यावेळेला त्याला शांती प्राप्त होऊ शकते. आता 67 बघू आपण. हा, वाचा हरे माताजी. हरे कृष्ण माताजी. इंद्रियाणां विचरतां यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञा वायुर्नावामिवाम्यसि. हरे कृष्ण माताजी, धन्यवाद. हरे कृष्ण माताजी. ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्याने पाण्यातील नाव इतस्तः ओढून नेली जाते, त्याप्रमाणे भटकणाऱ्या कोणत्याही एका इंद्रियावर मन केंद्रित झाले तर ते इंद्रिय मनुष्याची बुद्धी हरण करते. हरे कृष्ण. तात्पर्य पण वाचा माताजी. जोपर्यंत सर्व इंद्रिये भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न होत नाहीत आणि जर त्यामधील एखादे इंद्रियही विषयभोगामध्ये रत असेल तर भक्ताला दिव्य प्रगतीपथावरून मार्गभ्रष्ट करू शकते. अंबरीश महाराजांच्या चरित्रात सांगितल्याप्रमाणे सर्व इंद्रिये कृष्ण भावनेमध्ये निमग्न करणे अत्यावश्यक आहे, कारण मनाला नियंत्रित करण्याची तीच योग्य प्रक्रिया आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इंद्रिय किती बलवान आहेत हे आपल्याला या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आपण बद्ध जीव म्हटले जातो कारण आपण भौतिकामध्ये माया शक्तीच्या प्रभावाखाली आहोत, त्यामुळे इंद्रिय तृप्तीकडे सहज आपण प्रवृत्त होतो. त्यामुळे आपण जर गुरु, साधू आणि शास्त्र यांचा आधार घेऊन दृढ होत पुढे वाटचाल करू शकलो नाही तर आपलं पतन केव्हाही होऊ शकतं. आता श्रीला प्रभुपाद आपल्याला त्यासाठीच हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला सांगतात, श्रवणम करायला सांगतात, ज्याद्वारे मन आणि इंद्रिय आपण कृष्णांच्या चरणी लावायचा प्रयत्न करीत असतो. आणि असं न करणाऱ्यांचं मन अतिशय चंचल आणि अशांत असतं. आता ज्याची इंद्रिय कृष्ण भावनेत जोडलेली नाहीत ती काय करतील हे या श्लोकामध्ये सांगितलंय. आता एक एक इंद्रियांची क्षमता आहे आपल्याला भ्रमित करण्याची. इंद्रिय कशी आहेत, भटकतात विषयांकडे, विषयांकडे ती आकर्षित होतात. इंद्रियाणाम ही चरताम असं म्हटलेलं आहे. आता अशी जी आपली ही इंद्रिय आहेत, 5 इंद्रिय आणि त्यांची 5 इंद्रियांचे विविध असे विषय, ते काय करतील, आपल्याला कुठे नेऊन सोडतील ह्याचं काहीही सांगता येत नाही, कल्पनाच करता येत नाही. तर इथे नावेचं उदाहरण दिलंय बघा. नाव कशी अँकरने बांधलेली असते आणि जेव्हा जोरदार येणारा वारा असतो तो इतस्ततः भरकटत नेईल या नावेला, जर का ती अँकरने बांधलेली नसेल.
तसाच आपला अँकर काय आहे? कृष्ण भावना आहे. कृष्ण भावना जर का नसेल तर आपली इंद्रिय आपल्याला कुठल्या कुठे नेतील. एक एक इंद्रिय आणि त्यांच्या त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला किती म्हणजे आपण पतन आपलं होईल याची न कल्पना केलेलीच बरी. खूप अवघडच आहे ही परिस्थिती. तशा प्रकारे ही 5 इंद्रिय भोगामध्ये प्रवृत्त झाली तर जशी नाव वाहवत जावी वाऱ्यामुळे आणि कुठल्या कुठे ती नेऊन पोचेल नाव, तशीच आपल्याला आपली परिस्थिती होईल. भोग करण्यामध्ये आपण लिप्त होऊ, कर्मबंधनामध्ये अडकू आणि त्याचा परिणाम म्हणून निम्न शरीर धारण करू, कृष्णांपासून खूप दूर जाऊ आणि अंधकारमय जीवनामध्ये आपलं पतन होईल. हा 68वा माताजी. तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इन्द्रियाणि इन्द्रियार्थाभ्यस्तस्य तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. हरे कृष्ण माताजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण माताजी. म्हणून हे महाबाहू, ज्याची इंद्रिये विषयांपासून नियंत्रित केलेली असतात त्याची बुद्धी निश्चितपणे स्थिर झालेली असते. तात्पर्य वाचायचंय. हा वाचा वाचा तात्पर्य. केवळ कृष्ण भावनेद्वारे किंवा सर्व इंद्रियांना भगवंतांच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त करूनच इंद्रिय तृप्तीच्या आवेगांना नियंत्रित करणे शक्य आहे. ज्याप्रमाणे प्रबळ शक्तीने शत्रूचे दमन करता येते त्याचप्रमाणे इंद्रियेही नियंत्रित केली जाऊ शकतात. पण मानवी प्रयत्नाद्वारे नव्हे तर केवळ भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त केल्यानेच ती नियंत्रित करता येतात. ज्याने जाणले आहे की केवळ कृष्ण भावनेद्वारेच एखाद्याची बुद्धी वास्तविकपणे स्थिर होऊ शकते आणि या कलेचे आचरण त्याने एका प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली केले पाहिजे. त्याला साधक किंवा मोक्ष प्राप्ती करता योग्य असा परीक्षार्थी म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे म्हणतात की कृष्ण काय म्हणतात की ज्याची इंद्रिय कृष्ण भावनेमध्ये संलग्न आहे तो इंद्रियांचे आवेग संयमित करू शकतो. आवेग म्हणजे काय? तीव्र इच्छा. हे आवेगच आपलं पतन घडवून आणतात. म्हणजे मनात इच्छा येते, आवेग आला की मनाने चिंतन सुरू केलं, आसक्ती झाली, त्यातून काम निर्माण झाला आणि मग आवेग पूर्ण करण्यासाठी इंद्रिय कार्यशील झाली. आता इथेच बुद्धी महत्वाचं खूप कार्य करते. जी बुद्धी कृष्ण भावनेमध्ये संलग्न आहे ती योग्य अयोग्य जाणते, ती सबळ असते आणि अशी बुद्धी मनाचं नियंत्रण करू शकते. कारण क्षमता आहे बुद्धीमध्ये मन आणि इंद्रियांना कार्य करण्यापासून थांबवण्याची. म्हणजे बुद्धी जर सबळ असली तरच हे नियमन होऊ शकतं. पण जी बुद्धी दुर्बळ आहे, कृष्ण भावनेमध्ये संलग्न नाहीये, ती बुद्धी मन आणि इंद्रिय यांचे आवेग पूर्ण करण्याच्या योजना बनवते. म्हणजे मन आणि इंद्रिय बुद्धीला खेचून आता इंद्रिय भोगामध्ये नेतात. म्हणून तदस्य हरती प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे काय? बुद्धी. म्हणजे मग कोणीच थांबवू शकत नाही अशा जीवाचं पतन. केवळ कृष्ण भावना हा एकमेव उपाय आपल्याला त्यावरचा सांगितलेला आहे. आता सौभरी मुनींची कथा आहे ती मी पुढच्या वेळेला घेईन, पुढच्या आपल्या वर्गाला. तर कसे आपल्याला म्हणजे गुरु साधू आणि शास्त्र हे आपल्याला मार्गदर्शन किंवा साधना करायला शिकवतात. या मनाला इंद्रियांना संयमित कसं करायचं याचा मार्ग दाखवतात. ही साधना आपण जेव्हा शिकत असतो म्हणून आपल्याला साधक म्हटलं जातं. तर इंद्रियांना संयमित करण्यासाठी एकमेव मार्ग आपल्याला सांगितलेला आहे कृष्ण भावनेशी जोडून घेणं. हा 69वा माताजी. हरे कृष्ण माताजी. या निशा सर्वभूतानां तस्या जागर्ति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. हरे कृष्ण माताजी. धन्यवाद. हरे कृष्ण माताजी. सर्व जीवांची जी रात्र असते ती आत्मसंयमी मनुष्याच्या जागृतीची वेळ असते आणि सर्व जीवांची जी जागृतीची वेळ असते ती आत्मनिरीक्षण करणाऱ्या मुनीची रात्र असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता बघा आधीच्या श्लोकात कृष्णाने सांगितलं की स्थिताधीर मुनीची अवस्था म्हणजे ज्यांची इंद्रिय संयमित झाली आहेत. ही अवस्था प्राप्त करण्यासाठी साधकाला अभ्यास करावा लागतो. प्रत्येक इंद्रिय कृष्णांच्या सेवेमध्ये जोडून घेतलं तरच ते नियमित होईल किंवा त्याचं नियमन केलं जाईल. जसं की आता जिभेला संयमित करण्याचा अभ्यास म्हणजे कृष्ण प्रसादच ग्रहण करायचा आणि जिभेने हरिनामाचा जप करायचा. याचा लाभ काय? तर जीभ संयमित होते. इंद्रियांना संयमित करण्याच्या प्रयत्नाला इंद्रिय निग्रह म्हटलं जातं.
आणि स्थिताधीर मुनीसाठी हा इंद्रिय निग्रह स्वाभाविक आहे. इंद्रियांच्या भौतिक विषयात त्याला रसच नाहीये, पण साधकाच्या हा अभ्यास करत राहिला साधक तर ती अवस्था प्राप्त होऊ शकते. तर आपण साधक आहोत, त्यामुळे आपल्याला गुरूंनी सांगितलेले जे साधनेचे नियम आहेत ते पाळणं फार आवश्यक आहे. तेव्हाच आपण इंद्रिय निग्रहाच्या मार्गावरती प्रगती करू शकू. आता लक्षात ठेवून की ही इंद्रिय परत कधीही आपल्या विषयांकडे आकर्षित होऊ शकतात, आपल्याला त्यांच्या उपभोगांकडे प्रवृत्त करू शकतात. कारण इंद्रिय संयमित केली तरी इंद्रियांचं त्यांच्या विषयांकडचं आकर्षण हे राहतच, ते जात नाही. म्हणजे ते संपवता येत नाही, केवळ त्यांना नियमित करता येतं, नियमन करता येतं. म्हणजे जसं ते ट्रकच्या मागे लिहिलेलं असतं बघा की सावधानी हटी आणि दुर्घटना घटी, तसंच आहे. साधकाने जर का सतर्क राहिला नाही साधक, तर इंद्रिय पटकन त्यांच्या विषयाकडे प्रवृत्त होतात. तर त्यासाठी आपल्याला बुद्धीला वळण लावलं पाहिजे, सबळ बनवली पाहिजे. भक्तांचा संग, भागवतम, भगवद्गीता इत्यादीचं श्रवण पठण नियमितपणे आपल्याला गुरूंच्या मार्गदर्शनाखाली सांगितलेली ही सर्व साधनानं करत राहिली पाहिजे. तर जो स्थिताधीर मुनी आहे, म्हणजे ज्याचा इंद्रिय निग्रह झाला आहे, त्याच्यासाठी इंद्रियांचे भौतिक विषय हे रात्री समान आहेत. म्हणजे तो त्यांच्या प्रती उदासीन आहे. रात्र म्हणजे कसं, निद्रावस्था आहे, म्हणजे शून्य कार्यशीलता. तसाच हा स्थिताधीर मुनी भौतिक विषयांच्या बाबतीमध्ये निरासक्त आहे. बघा, आपण शिकलोय ना की भगवंतांना अर्पण न करता आपल्या स्वादासाठी खाल्लेलं अन्न, मग ते शाकाहारी का असेना, ते पापच म्हटलं जातं. तर ती जिभेची इंद्रिय तृप्ती झाली. आणि आता आपण शिकतो आहोत की हा स्थिताधीर मुनी पूर्ण प्रशिक्षित आहे. कृष्णांना अन्न अर्पण न करता ते ग्रहण करण्याचा हा विचार पण तो मनामध्ये करू शकत नाही. आता अशा गोष्टी करण्याविषयी तो पूर्ण निरासक्त आहे. या भौतिक इंद्रिय उपभोग करण्यासाठी तो पूर्ण निरासक्त आहे. पण जो भोगी आहे, म्हणजे विषय भोगी आहे, तो इंद्रिय निग्रहाप्रती निरासक्त आहे. त्याला इंद्रिय निग्रह, इंद्रियांचं नियमन हे काही माहितीच नाहीये. तो केवळ इंद्रिय आणि त्यांचे विषय याबद्दलच जाणतो आणि भोग करणं हे त्याची आवश्यकता असते. म्हणून ह्या भोगीसाठी ही अवस्था निद्रिस्त अवस्था म्हटली जाते. पण स्थिताधीर मुनी याच वेळी इंद्रिय निग्रहाचे प्रयत्न करत असतो. सर्व इंद्रियांना कृष्णांच्या बरोबर सेवेमध्ये त्यांच्या संलग्न करीत असतो. इंद्रिय नियमन करण्यामध्ये तो कार्यशील असतो. म्हणून हीच वेळ त्याच्या जागृतीची अवस्था असते, असं म्हटलेलं आहे श्लोकामध्ये. आता आपण 17वा बघूया. हा, वाचा हरे माताजी. कृष्ण माताजी. अपूर्यमाणामचल प्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामाव्यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी. हरे कृष्ण माताजी. धन्यवाद. हरे कृष्ण माताजी. ज्याप्रमाणे समुद्र हा नेहमी भरत असूनही शांत असतो, त्याप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नद्यारूपी इच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही, केवळ तोच शांती प्राप्त करू शकतो. आणि अशा इच्छा तृप्त करण्यासाठी जो झगडतो त्याला शांती प्राप्त होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता बघा, कृष्ण गेले काही श्लोकापासून तीच गोष्ट, इंद्रिय संयमनाची गोष्ट किती वेगवेगळ्या श्लोकातून आपल्याला सांगतायत. कारण बद्ध जीवाचं हित कशामध्ये आहे हे त्या बद्ध जीवाला माहिती नसतं. त्यामुळे परत ही ठासवतायत गोष्ट की आत्मसाक्षात्कार करण्यासाठी इंद्रियांच्या इच्छा ही सर्वात मोठी बाधा आहे. तर जी संयमित करण्याची कुठल्याही भौतिक मार्ग इथे नाहीये आपल्याला सांगितलेला. पण इंद्रिय कृष्ण भावनेमध्ये संलग्न होतात, ती विना प्रयास सहजपणे संयमित होऊ शकतात. तर हा श्लोक खूप अर्थपूर्ण आणि एकदम सुंदर असा अर्थ आहे त्याचा. आता इथे स्थिताधीर मुनींचं वर्णन आहे की शरीराच्या वेगवेगळ्या गरजा असतात बघा. कधी भूक लागते, झोप येते. अशा आवश्यकतेनेही हा स्थिताधीर मुनी प्रभावित नसतो. म्हणजे तहान, भूक, झोप अशा शारीरिक गरजांनी तो विचलित न होता आत्मसाक्षात्काराच्या ध्येयावरती तो स्थिर असतो. समुद्राचं उदाहरण इथे घेतलेलं आहे बघा. समुद्र कसा आहे, पाण्याने भरलेला असतो, पण तरीही तो मर्यादित राहतो. समुद्र किनारी घर असलेले लोक हे जाणतात की समुद्र मर्यादेचं उल्लंघन करीत नाही. म्हणून अचल प्रतिष्ठम म्हटलेलं आहे.
समुद्राने पाळली नसती मर्यादा तर केव्हाच इथपर्यंत आला असता. पाणी तर असतंच समुद्रामध्ये, पण महाप्रलय म्हणा किंवा सुनामी मध्ये तो उल्लंघन करतो मर्यादेचं. सामान्यतः समुद्र उल्लंघन करत नाही मर्यादेचं. म्हणजे पाण्याने पूर्णपणे भरलेला असला तरी मर्यादित राहतो, सीमेचं उल्लंघन करीत नाही. आता एखादा ग्लास आहे बघा, आपण त्याच्यामध्ये पाणी भरू लागलो, ग्लास पूर्ण भरलं की पाणी त्यातून बाहेर पडू लागतं. म्हणजे पाण्याने सीमा ओलांडली. पण समुद्र तुडुंब भरलेला आहे आणि त्यात सतत वेगवेगळ्या नद्यांचे प्रवाह प्रवेश करून अधिक पाणी वाहून आणून सोडतायत, तरीही तो मर्यादित राहतो. म्हणजे उन्हाळा असेल तर समुद्र आटला, किंवा पावसाळा आहे म्हणून खूप भरलेला आहे असं नाही, तेवढंच पाणी दिसतं आपल्याला, तो तसाच राहतो. त्याच्या मर्यादा भंग होत नाही. तसाच उन्हाळा म्हणजे दुःख, पावसाळा म्हणजे सुख, दोन्ही मध्ये स्थिताधीर मुनी मर्यादेतच राहतो, सम असतो. सुख दुःख येत जातच राहणार आहेत, त्याला माहिती आहे. पण तरीही तो आपल्या ध्येयापासून दूर होत नाही, त्याचे प्रयत्न सुरूच असतात, आत्मसाक्षात्काराचे प्रयत्न. म्हणजे शरीराच्या गरजा तो पाळतो, पण त्याचं ध्येय काय आहे? आत्मसाक्षात्कार असतो. भूक लागली म्हणून हे खाऊया की ते खाऊया, इथून आणूया की तिथून आणूया, असे भोग विषयांचा तो विचार करत नाही. साधं सरळ सात्विक अन्न ताजं तो शिजवतो, अर्पण करतो कृष्णांना आणि प्रसाद म्हणून ते ग्रहण करतो. परत आपल्या ध्येयामध्ये मग्न होतो. आज थंडी आहे म्हणून पांघरून ओढून झोपवी जात नाही, तर योग्य गरम कपडे घालून शरीराला ध्येय गाठण्याच्या कार्यामध्ये तो कार्यशील ठेवतो. थंडी गरमी हे त्याच्या ध्येयाच्या आड येत नाही, या गोष्टीचं निवारण करण्यातच त्याचं जीवन जात नाही. तसंच आहार निद्रा भय मैथून या सर्व इच्छा त्याच्या मनात येतात आणि जातात, पण तो त्यांच्यावरती स्थिताधीर मुनी हा कार्य करत नाही. त्याचं ध्येय पक्क आहे आणि ते करीत असताना त्याला परमानंदाचा अनुभव घेऊन संतुष्टी मिळत असते. त्यामुळे भौतिक भोगाकडे तो आकृष्ट होत नाही. विचार कसे येत जात राहतील भौतिक भोगांचे, पण त्याच्यावरती कृती करायला तो प्रवृत्त होत नाही. आणि क्रमशः मग अशा इच्छा आता कमी होत जातात, कारण बघा प्रशिक्षण झालं ना त्याचं. मनाला आपण प्रशिक्षित केलं की आली इच्छा ती केली, असं नाहीये त्याच्यावरती. म्हणून आता त्याचं प्रशिक्षण झालं, इच्छा आपोआपच कमी होत जातील, त्यावर काहीच कृती होत नाही. भावभक्तीच्या स्थितीला भक्ताच्या ह्या इच्छा राहतच नाहीत. म्हणजे भगवत भक्तीमध्येच भक्त एवढा रममाण असेल की भौतिक भोगाचं त्याला पूर्ण विस्मरण असेल. किती उच्च अवस्था आहे ही बघा. तर आता अशा प्रकारे जो कृष्ण भावना भावित आहे तो परिपूर्ण आहे आणि त्याला भौतिक भोगापासून काहीही प्राप्त होत नाही. इंद्रिय तृप्ती म्हणजे अपूर्णता आहे. कोणा एका दुसऱ्या व्यक्तीकडून ते सुख प्राप्त होईल मला असा भ्रम आहे, म्हणून सदैव मन अशांत आहे आणि ते सुख किंवा ती पूर्णता प्राप्त करण्यासाठी अयोग्य ठिकाणी केलेलं कार्य आहे. आणि या उलट भगवत भक्ती ही परिपूर्ण अवस्था आहे. आपल्याला समजायला जरा अवघड वाटतंय, पण भगवंतांच्या बरोबर जो व्यक्ती जोडला जातो त्याला भौतिकाबद्दल विरक्ती आहे असं आपण म्हणतो ना, ते आपल्याला इथे सांगितलंय. तो आत्मसंतुष्ट असतो, स्वतःमध्येच संतुष्ट असतो, कारण आत्म्याला जे हवं आहे भगवंतांचं प्रेम, ते त्याला भगवत भक्तीमधून प्राप्त होत असतं. आणि जे भौतिकामध्ये चुकीच्या ठिकाणी तो इतके वर्ष म्हणा, इतका काळ म्हणा शोधत होता, तो आता हे इथे भगवंतांच्या चरणी प्राप्त करून घेत असतो. तर आता विरुद्ध परिस्थिती एखाद्या भोगीची असते, म्हणजे जो इंद्रिय भोगांमध्ये आसक्त असतो. सर्व भोग इच्छा पूर्ण करण्याचं त्याने ठरवलंय, समजा तो भोगाची वस्तू प्राप्त झाली तरी त्याला ती पूर्ण आनंद देत नाही. मग अजून भोग करूया, अजून भोग करूया, त्याने मला सुख मिळेल अशी त्याची स्थिती असते, पण ते मिळत नाही हे सत्य. आता काहींना बघा सारखे नवीन मोबाईल वगैरे विकत घ्यायला आवडतो. मग आता नवीन मोबाईल जरी घेतला तरी त्यातल्या गोष्टी तर त्याच राहणार आहेत ना, तेच व्हॉट्सअप आहे, तेच युट्यूब आहे, ते काही बदलत नाही. पण तरीही ते बदलत राहतात मोबाईल. मग अशा वेळेला मन काय सांगतं नवीन मोबाईल बघून, हाच मोबाईल मला पाहिजे होता. आता हाच फोन मी इतके वर्ष शोधत होतो किंवा इतके दिवस शोधत होता, आता काय वेगळं आहे त्याच्यामध्ये? आता मिळणार आहे का समाधान? थोड्या दिवसांनी तोही जुना झाला की वाटणार आता ह्याचाही कंटाळा आला. तर हे असं, आता हा फोन ही एक गोष्ट झाली. आता असे अनेक विषय असतात. स्त्रियांच्यासाठी साडी असेल, एखादा दागिना असेल, कोणा व्यक्तीसाठी गाडी असेल, कुठलं घर असेल, किंवा एखादी व्यक्ती पण असू शकेल. तर ही मिळाली तरच मला सुख मिळेल, अन्यथा मिळणारच नाही. तर हे सगळा भ्रम आहे. भौतिक जगामधली कुठलीही गोष्ट ती तात्पुरतं सुखच देते. पूर्ण सुख किंवा शाश्वत आनंद ही केवळ आपल्याला कृष्णांच्या प्रेममयी भक्ती सेवेमध्येच मिळू शकतो. तर आता हे भक्ताचे जे विचार असतात ना,
तर ते क्रमशः मग त्याला आता भगवंतांच्या चरणापर्यंत प्रगती करू शकतात. आता भक्त असतात, त्याच्या मनामध्ये सतत भगवंतांचे विचार असतात, कसं मी भगवंतांना प्रसन्न करू. असा भक्त बघा कपडे स्वच्छ म्हणजे स्नान करेल, स्वच्छ चांगले कपडे घालेल, पण कपड्यांवरच त्याचं पूर्णतः लक्ष केंद्रित असेल का? तर नाही. भगवत भक्ती हे त्याचं लक्ष असेल. आता असा भक्त घरामध्ये राहतो, पण घर सजवण्यामध्येच तो लागलेला असतो का? नाही. त्याचा विचार कसा असतो? भगवंतांनी मला हे सामर्थ्य दिलंय म्हणून हे घर मी घेऊ शकतो, हे मी चांगलं ठेवेन, स्वच्छ ठेवेन, पण मी भक्ती भगवंतांची करेन, ज्ञान प्राप्त करेन, भगवंतांना इथे भोग अर्पण करेन, रोज मी भगवद्गीता श्रीमद भागवतमचं माझ्या घरी बसून श्रवण पठण करेन. भक्ताचं घर स्वच्छ असतं, गरजेपुरच्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये असतात, शरीरासाठी आवश्यक त्या सुविधा सुखसोयी असतात, पण त्याचं ध्येय मात्र भक्ती असतं. भोगी व्यक्तीसाठी असं नसतं. भोगी व्यक्ती कसं नवीन घर म्हणजे मग हे घेऊ का ते घेऊ, कसं त्याला वेगवेगळ्या सुखसोयी करून तिथे त्याला अधिक चांगलं बनवू, आणि ह्यातही समाधान नसेल मग तो भोगी अजून एखादं घर घेईल, आणि त्यातही संतुष्टी त्याला मिळणार नाही, कारण भौतिकाचं हे स्वरूपच असं आहे. आणि ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साइड असं म्हणतात ना, ते भौतिकाचं चित्र आपल्याला दिसतं. तर असा विचार असणाऱ्यांना कधी संतुष्टी किंवा शांती मिळत नाही. सतत वेगवेगळ्या गोष्टीमध्ये सुख शोधण्याचा हे प्रयत्न करत असतात, आणि ते त्यांना तात्पुरतं सुख प्राप्त होत असतं. त्यामध्ये ते भौतिक बंधनामध्ये अडकतही जातात, त्यातून मुक्त होण्याचीही त्यांना इच्छा नसते. त्यामुळे हे असंच सुरू राहतं. कृष्ण भावना भावित व्यक्ती आपूर्यमाणम म्हटलेला आहे, म्हणजे भरलेला, तृप्त किंवा संतुष्ट असतो. भगवत भक्तीमध्ये समुद्रासारखा असतो, मर्यादेमध्ये दृढ राहतो. कितीही नद्यांचे प्रवाह म्हणजेच भौतिक इच्छा जरी त्याच्यामध्ये आल्या तरी तो शांत राहतो आणि आनंदी राहतो. आता 71 बघू आपण. हा, वाचा माताजी. हरे कृष्ण माताजी. विहाय कामान्य सर्वान् मुकांश्चरति निःस्पृह निर्ममो निरहंकारः स शांती मधिगच्छति. हरे कृष्ण माताजी. धन्यवाद. हरे कृष्ण माताजी. ज्या मनुष्याने इंद्रिय तृप्तीच्या सर्व इच्छांचा त्याग केला आहे, जो निस्पृह अथवा इच्छारहित जीवन जगत आहे, ज्याने पूर्णपणे स्वामित्वाच्या भावनांचा त्याग केला आहे, ज्याच्या ठिकाणी मिथ्या अहंकार नाही, तोच केवळ वास्तविक शांती प्राप्त करू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये निस्पृह असा शब्द आलेला आहे, म्हणजे इच्छारहित, म्हणजे भौतिक भोगांच्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छा रहित. आता जिथे आपण स्वतःला शरीर मानतो तिथे आपल्यामध्ये मिथ्या अहंकार आला, कर्तेपणा आला, आणि भोक्ता होण्याची इच्छा आली, स्वामित्व गाजवण्याची इच्छा तयार झाली. मग या शरीराच्या संबंधित सर्व गोष्टींचा स्वामी मीच, माझं घर, माझी जमीन, माझा पैसा, माझं कुटुंब. पण कृष्ण भावनेमध्ये स्वामी कोण आहेत? कृष्ण आहेत, तेच भोक्ता आहेत, मी त्यांचा सेवक आहे, त्यांची सेवा हा माझा धर्म आहे. आता बघा आपलं अर्जुन हेच करत होता ना, की स्वतःला शरीर मानून माझे नातेवाईक, माझे स्वजन असं म्हणत होता. त्यासाठी त्याला युद्ध करायचं नव्हतं, शरीर मानूनच त्याने हा असा विचार केलेला होता. पण जेव्हा अर्जुन पूर्णपणे कृष्ण भावना भावित होतो, तर तेव्हा तो युद्ध करतो, कारण त्याने युद्ध करावं ही कृष्णांची इच्छा असते. कृष्ण स्वामी आहेत, मी त्यांचा सेवक आहे, ही आज्ञा मानून अर्जुनाने युद्ध केलं. आणि त्याला स्वतःला युद्ध करण्याची मुळीच इच्छा नव्हती, पण कृष्णांच्यासाठी त्याने युद्ध केलं. पण कसं केलं? पूर्ण सामर्थ्यानिशी केलं, उत्साहाने केलं. सर्व काही कृष्णांच्या आधिपत्याखाली आहे, आहेत जाणून कृष्ण भावना भावित होऊन त्याने ते कार्य केलं. तसंच जो कृष्ण भावना भावित आहे तो हे जाणतो की कृष्ण कसे सर्वश्रेष्ठ आहेत, मी त्यांचा अंश आहे, आणि हे समजणं आणि कृष्ण भावना भावित होणं हे या प्रकारे शांती मिळण्यामागचं मूळ आहे. तर इथे आपण समजून घेऊया की इच्छा करणं हे जीवाचं स्वरूप आहे. म्हणजे आपण बद्ध जीव आहोत, त्यामुळे आपण इच्छा करतोच. इच्छा करणं आपण त्यागू शकत नाही, कारण ही इच्छा शक्ती आहे म्हणूनच आपण सजीव आहोत, अन्यथा आपण निर्जीव असतो. पण कुठली इच्छा आपण त्यागायची? तर भोगाची इच्छा त्यागायची. म्हणून कामान्य म्हणजे इंद्रिय तृप्तीची इच्छा असं म्हटलेलं आहे. सर्वान म्हणजे सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्तीची इच्छा. पुमान म्हणजे असा व्यक्ती
व्यक्ती चरती, चरती म्हणजे जगतो किंवा राहतो, निस्पृह म्हणजे जे प्राप्त आहे त्यातून किंवा त्यांना, आणि पुढे प्राप्त होणाऱ्या भोगांनाही त्यागून, निरहंकार म्हणजे मी शरीर नाही या भावनेचा त्याग, आणि निर्मम, निर्मम म्हणजे शरीराच्या संबंधित वस्तू ह्या माझ्या नाहीत, असा जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीला आता शांती प्राप्त होते, असा या श्लोकाचा अर्थ आहे. आता शेवटचा श्लोक आहे. प्राप्त काही वाचायचं नाही ना? नाही, आता झालाच आपला माताजी. हम्म. हा, हा शेवटचा श्लोक आहे 72वा. हा, एक मिनिट मी थोडस हा वाचा माताजी. एषा भ्राम्यसिद्धि पाता नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणं गच्छति. हरे कृष्ण माताजी. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण माताजी. आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे आणि याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही. मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही जर एखादा याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजे जो कृष्ण भावना भावित आहे तो मोहित होत नाही, म्हणजे इंद्रिय तृप्तीच्या योजना तो बनवत नाही. या गोष्टीनेच आपण स्वतः, म्हणजे आपण बघा स्वतःही हा विचार केला की आपण इंद्रिय तृप्तीच्या योजना किती बनवतो आहे आणि किती कृष्ण भावना भावित जीवन जगतो आहे हे आपल्यालाही समजू शकतं. आता बहुतांश लोक हे केवळ इंद्रिय तृप्तीच्याच योजना बनवत असतात. त्यांच्या योजनेमध्ये कधीही भगवद्गीतेचं एकदा श्रवण करूया, भगवद्गीतेच्या वर्गाला जाऊया अशी इच्छा पण नसते. पण भक्त भगवद्गीतेचं श्रवण करतात, श्रीमद भागवतमचं पठण करतात, इतरही किती सेवा म्हणजे घेण्याचा या योजनांचा ते विचार करीत असतात. भौतिक भोगाच्या इच्छा त्यांच्या संपत जातात आणि कृष्णांच्या सेवेच्या इच्छा त्यांच्या वाढत जातात. तर जशी इंद्रिय संयमित होतील तशी अधिकाधिक कृष्णांच्या सेवेमध्ये ती जोडली जातील आणि मोहातून मग असा व्यक्ती क्रमशः मुक्त होईल. आता विचार करा की जेवढं अधिक आपण आपल्याला कृष्णांच्या सेवेमध्ये जोडून घेऊ, श्रवणम कीर्तनम स्मरणम करू, तेवढे आपण अधिक मोहरहित होत जाऊ. आता असा सराव जो रोज करतो क्रमशः तो मग जीवनाच्या अंतिम क्षणी निर्मोह स्थितीमध्ये राहतो, तर मग तो भगवद्धामाची प्राप्ती करू शकतो. इथे सरावाला खूप महत्व आहे. आता बघा, तुम्हाला उदाहरण देते, 2 व्हीलरचं किंवा 4 व्हीलरचं आपण चालायला शिकतो तर त्यावेळेला आपल्याला कुठे गिअर आहे, कुठे क्लच आहे किंवा कुठे ब्रेक आहे, कुठे ऍक्सिलरेटर आहे हे काही माहिती नसतं. आणि हे सगळं आपण समजून घेतो आणि एकत्रित ह्याचा आता समन्वय कसा करायचा या सगळ्या गोष्टींचा, कसं काय कोऑर्डिनेशन करायचं तेही चौफेर लक्ष पण ठेवायचं. त्याचबरोबर गाडी चालवताना आपल्या गाडीने कोणाला, इतरांना, दुसऱ्या गाडीला स्पर्श तर होत नाही, आपल्या समोर कुठली गाडी येत नाही, कोणी चालणारा मनुष्य तोही बाजूने जात असतो, या रस्ता क्रॉस करत असतो, तर या सगळ्या गोष्टीचं आपण भान ठेवतो. तर सुरुवातीला बघा हे प्रचंड अवघड वाटतं, त्याच्यामध्ये कधी गाडी बंद पडते, परत चालू करतो, पण ह्या प्रयत्नामध्ये आपण टिकून राहिलो ना तर आपण गाडी चालवायला शिकतो, सराव सुरू ठेवतो आणि जवळच्या ठिकाणी आपल्याला काही आणायला जायचं असेल तर गाडी एकट्याने चालवण्याचा आत्मविश्वास आपल्यामध्ये येतो. अधिक सरावाने आपल्या मनात आपण म्हणजे आपल्या मनात म्हणजे हा विचारही येत नाही. जे आता गोष्टी आपण बघितल्या, आपण चावी घेतो, गाडी सुरू करतो आणि वळवून रस्त्यावर नेतो, मग पार्क करतो, कुठे आपण कोणी आपल्या बरोबर असेल तर गप्पा पण मारत त्या व्यक्तीकडे, त्या व्यक्तीच्या बोलण्याकडे लक्ष देत आपण गाडी अगदी सहज चालवू शकतो आणि जिथे जायचं तिथे गाडी घेऊन आपण पोहोचू शकतो. म्हणजे एकेकाळी जी गोष्ट आता आपल्याला एवढी कठीण वाटत होती, अशक्य वाटत होती, तीच गोष्ट आपण आता सहजपणे करू शकतो. आता कृष्ण भावनेमध्येही असंच आहे. इथे आपले प्रयत्नांना महत्व आहे. हे करत आपल्याला रोज राहायचंय. थोडंसं श्रवणम, थोडंसं कीर्तनम, थोडंसं स्मरणम हे सोडायचं नाही. अडचणी आपल्याला येणारच आहेत. भौतिक माया ही प्रलोभन देणार आहे, पण निग्रहाने आपण एक एक पाऊल टाकत प्रगती करायची, हेच आपल्याला गुरु समजवतात. हा निश्चय आपला असला पाहिजे. मग आपला निश्चय बघूनच कृष्ण आपल्यावरती अहैतुकी कृपा करतात. या मार्गावरती प्रगती आपण कृष्ण कृपेनेच करू शकतो.
म्हणजे आपली मात्र इच्छा असते, म्हणूनच आपण प्रयत्न करतो. परमात्मा म्हणून हृदयामध्ये आपल्या स्थित कृष्ण हा आपला प्रयत्न बघतात, भक्ताची ही तळमळ बघतात आणि मग आपल्यावरती कृपा प्रदान करतात. मग ज्या प्रमाणात आपण प्रयत्न करू त्या प्रमाणात कृष्ण आपल्यावरती कृपा करतात. थोडक्यात काय तर आपण ठरवतो की मला भौतिकामध्ये रमायचं आहे की कृष्णांकडे जायचं आहे आणि किती प्रमाणात जायचं आहे. आता ज्याचं समर्पण अधिक क्रमशः वाटचाल प्रगतीच्या दिशेने जो करतो आहे तो मग अंतकाळे ब्रह्मनिर्वाणम रुच्छती असा जो शब्द आहे म्हणजे भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. तशा प्रकारे हा आता आपला अध्याय संपलेला आहे. संपूर्ण ग्रंथाचा सारांश हा अध्याय 2 ला म्हटला जातो. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग हे सर्व भगवद्गीतेचे विषय आहेत. याची चर्चा या अध्यायामध्ये झालेली आहे. ब्राह्मण आणि कृपण ह्यातला फरक आपण समजून घेतला. शरीर आणि आत्मा कसे वेगळे आहे हे आपण बघितलं. शरीराची कर्तव्य वेगळी, आत्म्याची कर्तव्य वेगळी आणि त्यांचं दोघांचंही महत्व आपण जाणून घेतलं. मग कृष्ण अर्जुनाला म्हणाले की क्षत्रिय धर्माचं तू पालन कर. आणि तसंच आपण हे पाहिलं की आपण आध्यात्मिक प्रगती जी करतो ती कधीही नष्ट होत नाही आपली. भौतिक जगामध्ये हे असं होत नाही. भौतिक जगामध्ये जे आपण प्राप्त करतो, जे ज्ञान असेल किंवा आपलं शिक्षण असेल, आपण अगदी उच्च डॉक्टरेटची पदवी जरी घेतली असेल, मृत्यू समयी मात्र आपण हे ज्ञान इथेच सोडतो आणि मग पुढे सुरू करतो पुढच्या जन्मी. आणि मग नंतर कृष्ण सांगतात की निष्काम कर्माबद्दल अर्जुनाला ज्ञान देतात की माझ्यासाठी कार्य कर, माझ्या ज्ञानासाठी कार्य, माझ्या आनंदासाठी कार्य कर आणि कर्माचं फळ मला अर्पण केल्याने तुझी चित्तशुद्धी होईल आणि तुझी प्रगती होईल. तर हे निष्काम कर्माची ओळख कृष्णांनी या अध्यायामध्ये केलेली आहे. आणि पुढचा अध्याय जो 3रा आहे हा कर्मयोगाबद्दल आहे, जिथे कृष्ण आता अर्जुनाला अधिक सविस्तर कर्म आणि कर्मयोगाबद्दल ज्ञान देणार आहेत. तर हरे कृष्ण. इथे मी रेकॉर्डिंग थांबवते आणि काही तुम्हाला शंका असतील तर आपण घेऊ मग.